सर्व सुखाचे सर्व सुखाचे सर्व सुखाचे तो हा विठ्ठल परमा तो हा माधव परमा तो हा विठ्ठल जय जय राम राम हरे जय राम जय राम जय राम हरे जय राम राम हरे राम जय आवाज आवाज असणार कसा साठी केला होता यासाठी केला होता गोड भावा यासाठी केला यासाठी केला होता यासाठी केला होता शेवटचा गोड भावा आता निशितीने पावलो सभा हुंडल्या भावा कृष्णेचिया कवा तो कपाटे भासिया बेसाते कपाटे दालिया कवा तो कपाटे भासिया बेसाते नाव मंगळा तेने गोरे मंगळा तेने गोरे आनी सिद्धीने पापा
आतानी चित्तीने पावलो विसार आतानी चित्तीने पावलो कुंडलिया धावा कृष्णिया कामने मुक्ति परिमिले नो वरे कामने मुक्ति परिमिले नो वरे आदि सचारि खेले आतानि सिद्धिने पावलो विसार आतानि सिद्धिने पावलो विसार कुंडलिया धावा कृष्णिया कृष्णजिया यादसाठी केला होता अट्टहास 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 यादसाठी केला होता यादसाठी केला होता यादसाठी केला यादसाठी केला यादसाठी केला होता वाह वाह शेवटचा दिस गोडवा शेवटचा दिस गोडवा यादसाठी केला होता आतानी सिद्धिने पावलो विसार शेवटचा दिस गोड भावा शेवटचा दिवस गोड भावा शेवटचा दिस गोड भावा शेवटचा दिस गोड भावा आता सिद्धिने पावलो आता सिद्धिने पावलो कुंडलिया धावा कृष्णजिया कुंडलिया धावा कुंडलिया कुंडलिया धावा कृष्णजिया भावा
तृष्णेची कुंडलिया धावा तृष्णेची कुंडलिया धावा कुंडलिया धावा तृष्णेच्या जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पार्वती पते छत्रपति शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की यादसाठी केला होता हास शेवटचा दिस गोड भावा आता निश्चिंतेने पावू विसावा कुंडलिया धावा तृष्णेची आवाज वाढवा आता ज्यावेळेस गायन करीन त्यावेळेस बिकू द्यायचा बोलणं चालू झालं की शांत ठेवायचा बिकू कमी कर कवतुक वाटे झालिया बेचाचे आवाज द्या नाव मंगळाचे तेने गुणे आता निश्चिंतीने पावलो विसावा
खुंटलिया धावा तृष्णेची वा तुका म्हणे मुक्ती परिनेली नोवरी आता दिवस चारी खेडी मेडी आता निश्चिंतीने पावलो विसावा खुंटलिया धावा तृष्णेची विठ्ठल 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 विठ्ठला 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 भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की सद्गुरु गजानन महाराज की सद्गुरु मौनी बाबा की जय छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की याजसाठी केला होता ठहास शेवटचा दिवस गोड भावा आता निश्चिंतीने पावलो विसावा खुंटलिया धावा तृष्णेची उपस्थित प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी निरूपणा करता निवडलेला अभंग वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे संत श्रीमंत देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु श्री तुकोबराय यांचा शेवटचा दिवस खऱ्या अर्थानं कसा गोड झाला पाहिजे याचा प्रतिपाद्य विषय मांडण्याचा प्रयत्न करतात. सेवा एकच तास होईल, कृपया सगळ्यांनी शांतता ठेवा आणि महिला मंडळी पुढे पुढे या पुढे पुढे. हे अतिक्रम कोण सोडलं मदत? अतिक्रम सोडायचं नसतं मदत. तुम्हाला शाळेमध्ये शिकवलं नाही का रिकाम्या जागा भरा? हॅलो एकदम झिरो. असं शाळेमध्ये शिकवल्या जाताना आपल्याला रिकाम्या जागा भरा. ह्या रिकाम्या जागा आहेत ह्या भरल्या पाहिजे अंगे असं. आणि आता एक तास सगळ्यांनी शांत बसा. एक तासामध्ये आपण या ठिकाणी अभंगाचा विचार करणार आहोत. विठाला 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 जगद्गुरु श्रीमंत तुकाराम महाराजांचा हा 4 चरणाचा अभंग आहे. श्री संत तुकाराम महाराज अभंगाच्या माध्यमातून हॅलो 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 विको नाही होला. श्री बाबादेव फुल फुल करायचा आवाज. या कष्टकरी कलियुगामध्ये अवतार कार्य झाल्यानंतर ही संत महात्मे या मृत्यू लोकात आलेल्या प्रत्येक जीव मानवाला उपदेश करत असतात. सजनानो, ज्या कष्टकरी कलियुगामध्ये तुम्ही आम्ही जन्माला आलो, या कष्टकरी कलियुगाला कलियुग तर म्हटलं गेलंय, पण या कलियुगाला अजून एका लोकाचं नाव दिलेलं आहे. त्याचं नाव आहे मृत्यूलोक. अनेकांनी यादी आपल्या डोळ्यासमोर ठेवली. जीवन जगत असताना या मोठ्यांची यादी आपण डोळ्यासमोर ठेवली पाहिजे. आणि मोठ्यांची यादी डोळ्यासमोर ठेवून जो जीवन जगत असेल ना माझ्या राजांनो, तो जिवंतपणे मुक्त आहे. विठाला 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 म्हणून श्री तुकाराम महाराजांचा हा 4 चरणाचा अभंग निरूपणा करता निवडला. आपण याचा धावता भावार्थ या ठिकाणी पाहणार आहोत. सेवेला प्रारंभ करण्या अगोदर भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याला आपण नमन केलं पाहिजे. ही वारकरी संप्रदायाची तळमळ असते किंवा एक अट्टहास असतो. महायोग पीठे तटे भीमरथ्यम वरम पुंडरिकाय धातून मुनींद्रे समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या, ज्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका.
जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारो नियाना गजाननम ज्ञानमूर्तिं साक्षात् प्रेम स्वरूपिणं गौरी शंकर दयामूर्तिं भास्करं वंदे पुनः पुनः नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती हृदय शिवासन करून या माझ्या बैसले गुरुराया गजानना सती रंभा दयाची माता से हो आकारा मना में पिता बसे हो शिरसोली गावी अवतार धरिला नमस्कार माझा मौनी प्रभू सद्गुरु गजानन महाराज की जय विठाला विठाला याचसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिवस गोड व्हावा आता निश्चिंतीने पावलो विसावा खुंटलिया धावा तृष्णेची श्री संत तुकाराम महाराज या अभंगाच्या माध्यमातून वा हे धार्मिक कार्यक्रमामध्ये आवाजाची कंजूसी नाही केली पाहिजे आणि धार्मिक कार्यक्रमामध्ये आवाज सोडत असताना मन मोकळ्या मनाने सोडला पाहिजे इथं 100-200 रुपये कमी दिले तरी चालत असतात खरं सांगू लग्नावाल्याकडून जास्त उपटले पाहिजे लग्नावाल्याकडून पैसे जास्त उपटले पाहिजे पण धार्मिक कार्यक्रमात पुण्यस्मरणाच्या कार्यक्रमात तेरवीच्या कार्यक्रमात हो 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 तेरवीच्या कार्यक्रमात साऊंड सिस्टीम देत असताना मी इच्छा नाही कुठचंही सांगतो मन मोकळ्या मनाने दिलं पाहिजे का दिलं पाहिजे देव तुमची लाख रुपयाची वस्तू असेल तर ती वस्तू एका वर्षामध्ये 5 लाखाची करून देत असतो लग्नावाल्याकडून जास्त का उपटले पाहिजे कारण कदाच्यावर आणतं ते जिथं 30 मिठाच्या पुड्या पाहिजे असतात तिथं 60 आणतं जिथं 100 पातरवाळ्या पाहिजे असतात तिथं 200 आणतं आहे का नाही जिथं 200 द्रोण पाहिजे असतात तिथे 400 आणतं लग्न वगैरे झाल्यानंतर मग या सगळ्यांचा स्टॉक त्याच्याकडे शिल्लक असतो दुकानदाराकडे जातो दुकानदाराला म्हणतो दुकानदार दादा मला 30 मिठाच्या पुड्याची गरज होती पण मी 60 आणल्या आता वापस घेता का दुकानदार म्हणते आता तूच काय घेतल्या कशाला अनाठाई खर्च जर करत असेल ना माझ्या राजांनो तर त्या ठिकाणी 2 पैसे वाढून मागितले तरी हरकत नाही पण परमार्थाच्या ठिकाणी अर्थातच ज्या ठिकाणी भगवंताचे गुणगान गायले जातात त्या ठिकाणी 2 पैसे कमी असले तरी चालतात पण सर्वांगानं समर्पण असलं पाहिजे ती सिस्टीम असो ते गाणं असो ते वाजवणं असो ते श्रवण करणं असो किंबहुना ते कीर्तन असो विठाला विठाला आज ज्या निमित्ताने आपण सगळे लोक या ठिकाणी एकत्रित आलो आहोत स्वानंद सुखाला प्राप्त झालेले वैकुंठवाटी प्राप्त स्मरणीय आमचे आदरणीय काका मधुकर पुंडलिक तेलरकर काकांच्या या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आपण सगळे लोक या ठिकाणी एकत्रित आलो पुण्यस्मरण का केलं पाहिजे याच्यासाठी सुद्धा त्यांच्या कुशीतून जन्माला आलेली संतांनी धन्य असली पाहिजे सहजासहजी कोणालाही पुण्यस्मरण करता येत नाही या कष्टकरी कलियुगामध्ये म्हटल्यापेक्षा या भारत देशामध्ये तुम्ही आम्ही सगळे लोक जन्माला आलो आणि मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलंय ज्या लोकांमध्ये आपण जन्माला आलो त्या लोकांचं नाव मृत्यू लोक आहे तुम्ही काळ कष्ट करून खूप काही कमवा पण तुम्ही एक संकल्प करावा देवा मी खूप कमावलं रे पण माझी एक शेवटची इच्छा आहे देव विचारेल तुम्हाला काय आहे तुझी इच्छा देवा माझी एकच इच्छा आहे मला मृत्यू नको ऐका मला मृत्यू नको म्हणणारा व्यक्ती या कष्टकरी कलियुगामध्ये सापडणार नाही अर्थात अनेक प्रकारचे खेळ तुम्हाला खेळल्या जातात अनेक प्रकारचे खेळ तुम्ही खेळता सुद्धा आणि अनेक प्रकारचे खेळ खेळून तुम्ही गोल्ड मेडलिस्ट होता सुद्धा पण एकमेव खेळ असा आहे तो मृत्यूचा खेळ आहे तुम्ही लाख कमवा करोडो कमवा अब्जाधीश व्हा खूप कमवा पण मृत्यूचा खेळ एक दिवस तुम्हाला हारावाच लागतो हे विधीचं विधान आहे यादी देऊ ऐका यादी ऐकत जा महाराज तुम्ही आम्हाला कीर्तनाच्या माध्यमातून सांगता ना हा मृत्यूचा खेळ आम्हाला हारावा लागतो हे विधीचं विधान आहे हा नियम आहे
हे आमच्यासाठी लागू आहे का? तुम्ही जर असं म्हणत असाल माझ्या राजांनो हा तुमच्यासाठी लागू आहे का, तर मला असं वाटते आपण कधीतरी कुठेतरी अजून आज्ञेने आहोत मोठ्यांची यादी ठेवली. पीर मरे पैगंबर मरे, ऐका, मर मर गए जिंदा जोगी, जपी तपी संन्यासी मर गए हकी मरोगी. ही यादी ठेवली बरं का. कीर्तन ऐकणारे लोक सर्वांगाचे कान करून ऐका. तिच्यावर बोट ठेवा, तुम्ही हात ठेवा. ज्यावेळेस बोलणं चालू होईल त्यावेळेस झिरो, जब गाऊंगा तब वजाने का. ही मोद्यांची यादी ठेवली आहे का. पीर मरे पैगंबर मरे, मर मर गए जिंदा जोगी, जपी मर गए तपी मर गए सहस्त्र 88. पुढे ऐका. 9 भी मर गए, 10 भी मर गए, मर गए सहस्त्र 88. अरे 33 कोटी देवता मर गए, पड़े काल के फांसी. जब का अजब तड़ा खाबे, तो क्या जाने लड़का बे. महाराज म्हणतात या कष्टकरी कलियुगामध्ये जन्माला आल्यानंतर अज्ञानात जीवन जगतो माझ्या राजांनो आपण. म्हणून कधी काळी मोठ्यांची यादी डोळ्यासमोर ठेवून जीवन जगणं शिका. तुम्हाला तुमचं मरण कळल्याशिवाय राहणार नाही. ही संप्रदायाची ताकद आहे. सहजासहजी पुण्यस्मरण होत नाही माझ्या राजांनो कोणाच हे. म्हणून या कष्टकरी कलियुगामध्ये ज्याचं पुण्यस्मरण आहे ते पुण्यस्मरण स्त्रीचं असो किंबहुना ते पुण्यस्मरण पुरुषाचं असो, या दोघांच्या कुशीतून जन्माला आलेली संतान धन्य असली पाहिजे. विठाला 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 काय म्हणतात माझे तुकाराम महाराज. कुडी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. का म्हणत असतील असं. कधी काळी तुकाराम महाराजांनी या प्रापंचिक लोकांचा विचार केला असेल, सांगितलं असेल बाबा एक ना दिवस स्वानंदा सुखाला प्राप्त होणारा व्यक्ती 100% होणार आहे, कैलासवासी होणार आहे, त्याही पलीकडे वैकुंठवासी होणार आहे. कैलासवासी स्वानंद सुख निवासी का म्हटलं जातं. सहजासहजी म्हणता येत नाही महाराज कोणाला. नाही दोंडू बाबा, स्वानंद सुखाला प्राप्त झालेले संत महात्मे असतात किंवा महान विभूत्या असतात, ज्यांनी या समाजाकरता, ज्यांनी या देशाकरता, ज्यांनी या संप्रदायाकरता, ज्यांनी या धर्माकरता स्वतःचा देह झिजवला, त्या लोकांना स्वानंद सुखाची पदवी प्राप्त होते. मग तुम्ही म्हणत असाल या मोठ्या लोकांना स्वानंद सुखाची पदवी प्राप्त होते, प्रापंचिक लोकाला होत नाही का? का होत नाही? जो पुण्य कर्म करून जात असेल तो स्वानंद सुखालाच प्राप्त होतो. आणि खरं सांगू तुम्हाला, ही लहान मुलं मुली जी असतात, आता काकांच्या जाण्यानं सगळ्या तेलरकर परिवारावर, त्यांच्या आप्तस्टारवर, त्यांच्या मित्र परिवारावर हा दुःखाचा डोंगर कोसळलेला हे सगळ्यांना माहीत आहे. पण माझ्या राजांनो, विधीचं विधान तुम्हीही बदलू शकत नाही आणि देवाला सुद्धा त्याचं विधान बदलता येत नाही. कारण जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. वा वा, खूप सुंदर लागली बरं साऊंड सिस्टीम तुमची. टाळ्या वाजवा यांच्याकरता एकदा. कारण कीर्तन ऐकण्याकरता गर्दी नसली पाहिजे. कीर्तन ऐकणारे श्रोते हे दर्दी असले पाहिजे. 4 तास कीर्तन ऐकलं म्हणून उद्धार होतो का तुमचा? अरे तुम्ही फार हुशार आहे माझ्या राजांनो. आमच्यासारखे हजारो कीर्तनकार तुम्ही एसटीत बसून पाठवले, पण आपला काही अजून उद्धार होत नाही. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, कीर्तन श्रवण करत असताना कीर्तन ऐकण्यासाठी गर्दी महत्त्वाची नाही. तुमच्या माहिती करता पंढरपूरच्या वारीला जाणारे लोक हजारो आहेत. सगळेच वारकरी असतात का? नाही माझ्या राजांनो, पंढरपूरला जाणारे सगळेच वारकरी नसतात. 1000 जरी तुम्हाला दिंडीत दिसत असले ना माझ्या राजांनो, लाखो लोक जरी तुम्हाला पंढरपुरात दिसत असले तरी त्यात हौसे असतात, काही गौसे असतात, काही नवसे असतात. एकाला विचारलं मी, का रे बाबा 1 महिन्यापासून वारी करतोय, तू पायी येतो? हो महाराज मी आलो. कशा करता? म्हणे घरी नाही का, मी ग्रामीण भागामध्ये राहतो, पण ग्रामीण भागामध्ये राहत असताना माझी चप्पलची व्यवस्था होत नाही. पंढरपुरात नाही का म्हणे वारकऱ्याच्या कोऱ्या कोऱ्या नव्या नव्या चपला मला भेटतात ना, म्हणून मी चपला मारण्यासाठी आलो. लक्ष देऊन ऐका, याचा अर्थ काय आहे? पंढरपूरच्या चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये तुम्हाला गर्दी दिसली म्हणून सगळे लोक वारकरी असतात का? तसं कीर्तन ऐकण्यासाठी बसणारे लोक सगळे श्रोते असतात का? नाही माझ्या राजांनो. काही कीर्तनकार कसं कीर्तन करतो हे पाहण्यासाठी येतात.
ऐका, काही कीर्तनकार बारीक असतात, आगडबंब आहे की माझ्यासारखा अगरबत्ती छापा हे पाहण्याकरता येतात. काही लोक कीर्तनकार अभंगावर कीर्तन करतो की अभंगाच्या बाहेर कीर्तन करतो हेच पाहण्यासाठी येतात. काही लोक कीर्तनकार स्वरात गातो की बेस्वरात गातो हे पाहण्यासाठी येतात. मग तुम्ही कीर्तनातून नेता काय? कीर्तनातून नेता काय? दुसऱ्याच्या चुका काढण्यामध्ये आपलं संपूर्ण आयुष्य चालत असलं. मी सांगत असतो किंवा संप्रदाय नेहमी सांगते, कीर्तनामध्ये बसणारे लोक, या लोकांपैकी 60% लोक तुमच्या चुका काढणारे असतात. किती टक्के? 60% लोक, 60% लोक, 60% लोक फक्त आणि फक्त तुमच्या चुका काढण्यासाठी आलेले असतात. आणि 40% लोक जे असतात ना माझ्या राजांनो, हे सर्वांगाचे कान करून कीर्तन श्रवण करण्यासाठी येत असतात. ऐका, एका तासामध्ये हा उद्धार होत असतो आणि हजारो वर्ष जरी तुम्ही कीर्तन कथा ऐकल्या तरी तुमचा उद्धार होत नाही. बघा ना तुम्ही, 1 तास उरला खटवांग राजासी, भाग्य दैसा कशी प्राप्त झाले. शुकदेव राजा परीक्षित राजाला श्रीमद भागवत कथा ज्ञान सांगतायत. भागवतातला प्रसंग सांगेल मी तुम्हाला आणि पुढे तळेल. ऐका, शुकदेव भगवंत राजा परीक्षित राजाला ज्ञान सांगतात. राजा कशासाठी रे ही कटपट करतो? त्यावेळेस राजाने सांगितलंय, महाराज कोणीतरी साधूची चेष्टा केली आणि साधूची चेष्टा केल्यामुळे मी मेलेला सर्प, मी साधूची चेष्टा केली, साधूची चेष्टा केल्यामुळे मेलेला सर्प मी साधूच्या गळ्यामध्ये टाकला. साधूने मला श्राप दिला. कोणता श्राप दिला? 7 दिवसा म्हणजे तू गतप्राण होणार, मृत्यूला घाबरत होता. श्राप दिला साधूचा. तुम्ही एका कीर्तनकाराची जर कीर्तनाच्या माध्यमातून टवळकी करत असाल, टिंगल करत असाल किंवा त्याच्या चुका काढत असाल, मला असं वाटतंय हा सुद्धा एक साधूचा श्रापच आहे. विठाला विठाला हा साधूचा श्राप आहे. तुम्ही सगळ्यांची खेटे घ्या पण साधूशी कधी खेटे घ्यायचे नाहीत. ज्या ज्या लोकांनी साधूशी खेटे घेतले, अर्थात साधूच्या सोबत प्रतिस्पर्धी झाले, त्यांचं वाटोळं झालं. सांगू तुम्हाला? सांगतो, ऐका. कीर्तन तर तुम्ही ऐकताच आणि कीर्तन करण्यासाठीच मी या ठिकाणी उभा आहे, तरी सुद्धा तुम्हाला जाता जाता सांगून देतो, साधूची चेष्टा का करू नये? बरं तर बरं, नाही तर कटोरा घेऊन भीक मागणं अशी अवस्था होते. आपण सगळे गजानन महाराजांच्या शेगावच्या शेजारचे भक्त लोक आहोत. मला तरी असं वाटते की आपल्या उंदरीतला एकही वारकरी असा नसेल की तो शेगावला गेला नसेल. योगीराज संत सम्राट गजानन महाराजांच्या पदस्पर्शाला स्पर्श करण्यासाठी हजारो लोक, काही लोक दर गुरुवारी जातात, काही लोक दर एकादशीला जातात. माझे गजानन महाराज सहज संतत्वाला प्राप्त झाले नाही, त्याच्यासाठी त्यांनी सुद्धा भक्तीची कारापाष्टा दिली. एवढ्या मोठ्या संत सम्राट योगीराज गजानन महाराजांची सुद्धा परीक्षा घेतली आहे लोकांना. आपल्यासारखे कीर्तन करता हजारो पाहिले असतील. सम्राट गजानन महाराजांची सुद्धा परीक्षा या लोकांनी घेतली. पण ज्या लोकांनी माझ्या गजानन महाराजांना ओळखलं, मला असं वाटते भक्त गेलेला गजानन महाराजांचं दर्शन तर घेतोच, पण ज्या भक्तांनी गजानन महाराजांना ओळखलं त्या भक्ताचं सुद्धा दर्शन या लोकांना घ्यावं लागतं. त्या भक्तापैकी काही लोक असे आहेत की ज्यांनी गजानन महाराजांना त्रास दिला. ऐका तुम्ही, आपण सगळे लोक सुज्ञ आहात, आपण सगळे लोक गजानन विजय ग्रंथाचं पारायण करणारे आहात आणि गजानन विजय ग्रंथामध्ये अनेक उदाहरणं आलेली आहेत. भक्तांची भक्तीची कारापाष्टा माझ्या गजानन महाराजांनी घेतली. ज्या ज्या लोकांनी भक्ती समर्पण स्वरूपाने केली त्यांचं कल्याण महाराजांनी करून दिलंय आणि ज्या ज्या लोकांनी महाराजांची चेष्टा केली महाराजांनी त्याचं वाटोळं केलंय. विठाला विठाला ठ्याला विठाला. म्हणून कोणाचंही वाटोळं होईल असं जीवन जगू नका. कबीर महाराज तर असं एका ठिकाणी असं सांगतायत, निंदा मत करना किसी की, सच्ची बात कबीर जी की. कबीरदास महाराज असं म्हणतात, कधी कोणाची निंदा करू नका. ही आमची कबीराची कबीरवाणी आहे. का करू नका महाराज? तुम्हाला जर अधोगतीला जायचं असेल तर 100% निंदा करा आणि तुम्हाला जर स्वतःच्या देहाची सद्गती प्राप्त करून घ्यायची असेल तर साधूच्या कथा ऐका. ऐका, हे ऐकण्यासाठी असतात. तुम्हाला काय वाटतं हे गप्पा करण्यासाठी येतात का? नाही माझ्या राजांनो, गप्पा आपण 4 भिंतीत करत असतो. प्रपंचाच्या गप्पा असतात त्या. या ठिकाणी उभं राहिल्यानंतर ह्या प्रपंचाच्या गप्पा करू नये. एकाला विचारलं का गप्पा करू नये महाराज? म्हणले घरामध्ये आमच्या तेच असतं, आमची बायको आम्हाला नेहमी म्हणते तुम्हाला तर काही ती एवढं म्हणते बा तुम्हाला काही समजत नाही, मला काही समजत नाही. नाही म्हणते महाराज, आमच्या घरची म्हणते मला काही समजत नाही, मी 4 लेकराचा बाप आहे हो, तरी सुद्धा मला म्हणते तुम्हाला काही समजत नाही. हा प्रपंच तसाच आहे. तुम्ही प्रपंचामध्ये किती गुन्हा गोविंदानं आणण्याचा प्रयत्न केला, तुम्ही तुमच्या घराला स्वर्ग बनवण्याचा प्रयत्न करा, तरी मला असं वाटते तुमच्या घरामध्ये
तुम्हाला म्हटलं जातं की तुम्हाला काही समजत नाही म्हणून प्रपंचाच्या गप्पा नारदाच्या गादीवरून करू नये. दुसरी गोष्ट, राजकारणाच्या गप्पा या ठिकाणी करू नये. महाराज, राजकारणाच्या गप्पा का करू नये? अहो, उंदरीच्या बस स्टँडवर निंबाखाली गेल्यानंतर 5 रुपयाचा पेपर मिळतोच की तुम्हाला. त्या 5 रुपयाच्या पेपरवर 14 पानं असतात, 18 पानं असतात. त्या 18च्या 18 पानावर सगळं राजकारण भरलेलं असतं. म्हणून राजकारणाच्या गप्पा या ठिकाणी करू नये. मग गप्पा कोणत्या केल्या पाहिजे? जेणेकरून खाली बसलेल्या लोकांच्या बुद्धीतले वाईट विचार निघून गेले पाहिजे आणि जाता जाता चांगले विचार ते घेऊन गेले पाहिजे, अशा गप्पा केल्या पाहिजे. टाळ्या वाजवायच्या मोकळ्या वाजवा. म्हणजे मला सुद्धा बरं वाटेल की तुम्ही खऱ्या अर्थानं कीर्तन ऐकता. साधूच्या चांगल्या गप्पा या ठिकाणाहून घेऊन गेले पाहिजे. म्हणून काही लोकांना एवढं असूनही कळत नाही. म्हणून तुम्हाला सांगतो, साधूची चेष्टा कधी नाही केली पाहिजे. साधूची चेष्टा केली ना माझ्या राजांनो, तुमचं तर वाटोळं होतच, पण तुमच्या 7 पिढ्याचं वाटोळं झाल्याशिवाय राहत नाही. ही साधूच्या श्रापामध्ये ताकद असते. बंकटलाल अग्रवाल, दामोदर पंत कुलकर्णी यांनी श्री गजानन महाराजांना उष्टा पातळीवरचं अन्न खाताना पाहिलं. हे तुम्हाला माहित आहे? उष्टा पातळीवरचं अन्न खाताना पाहिलं. ज्या दिवशी महाराज उष्टा पातळीवरचं अन्न खात होते तो दिवस होता अनुरेणूमध्ये ब्रह्म व्यापिले लय उत्पत्ती समान. माघ सप्तमी पुण्य दिवशी प्रगटला योगी महान. ज्या दिवसाला आपण प्रगट्य दिन असा महोत्सव म्हणतो. एवढंच नाही, महाराष्ट्राच्या नकाशावर चमकेल एवढं नाव आपल्या उंदरी गावानं केलेले आहे. आपल्या उंदरी गावामध्ये भला मोठा उत्सव केला जातो. महाराष्ट्रातील दिग्गज महाराज मंडळी आपल्या उंदरी गावामध्ये येतात आणि श्रींच्या प्रगट दिनाच्या निमित्ताने आपली कीर्तन सेवा समर्पण करतात. मला जास्त भाव सांगायचा नाही. महाराजांचा प्रगट दिन महोत्सव आपण त्या दिवशी साजरा करतो. कोण्या दिवशी? ज्या दिवशी बंकटलाल अग्रवालांनी महाराजांना पाहिलं, दामोदर पंत कुलकर्णी महाराजांना पाहिलं आणि या लोकांनी महाराजांची शेवटच्या श्वासापर्यंत सेवा केली. म्हणून या लोकांचं नाव गजानन विजय ग्रंथामध्ये आलं. आता तुम्हाला पटल ना, साधूची चेष्टा करणाऱ्या लोकांचं नाव सुद्धा ग्रंथात येत असतं. रामेश्वर भट्टांनी तुकाराम महाराजांची चेष्टा केली तरी सुद्धा, चेष्टा करून सुद्धा रामेश्वर भट्टाचं नाव तुकाराम महाराजांनी घेतलं. आलं का तुमच्या लक्षात? नाही आलं? सांगतो. तुकिता तुलनेशी ब्रह्म तुकाशी आले म्हणून रामेश्वरी. बस बाबा, हे कोण आहेत रामेश्वर? हे रामेश्वर हेच आहे ज्यांनी तुकोबाला खूप त्रास दिला. शेवटच्या श्वासापर्यंत माझ्या तुकोबाला बोलू हलकट समजलो, पण तरी सध्या माझे तुकाराम महाराज म्हणतायत, रामेश्वर बुवा, तुमच्याशिवाय आमची डाळ शिजत नाही. ही 2 कट्टर. कारण माणसाच्या जीवनामध्ये सगळे चांगला मार्ग दाखवणारे असले पाहिजे असं नाही. वैभव महाराज, एखाद्या वेळेस तुम्हाला वाईट मार्ग सुद्धा दाखवणारा असला पाहिजे. कारण तुम्ही सातत्याने जर सरळ मार्गाने चालत असाल तर मला असं वाटते त्या रस्त्यानं चालत असताना तुम्हाला ठोकर लागणार नाही. आणि जोपर्यंत तुम्हाला ठोकर लागणार नाही तोपर्यंत सरळ चालत जाण्याची शक्ती तुम्हाला येणार नाही. म्हणून कधी काळी सगळेच लोक तुम्हाला चांगला रस्ता दाखवतील याच्या भरोश्यावर बसायचं नाही. कधी काळी एखाद्याला विनंती केली पाहिजे, बाबा मी नेहमी सरळ रस्त्यानं जातो, एखाद्या वेळेस का होईना, चुकून का होईना मला वाईट मार्ग दाखव. कशा करता? कारण तू दाखवलेला वाईट मार्ग मला खूप काही शिकवून जातो. ऐका, देहूला तुकाराम महाराजांचं कीर्तन चालू व्हायचं. असं समजू नका की महाराज अभंगाच्या बाहेर जातात. मला पुण्यस्मरणाचं कीर्तन करायचं आहे, पण अगोदर साधूच्या गप्पा केल्या पाहिजे शुद्धीकरणाकरता. विठाला 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 शुद्धीकरणाकरता साधूच्या गप्पा केल्या पाहिजे. का? ऐके जेत विसवे ते साधू कथा. ज्या संतांचं चरित्र, ज्या साधूचं चरित्र श्रवण केल्यानंतर कानाला शांतता प्राप्त होते आणि बुद्धीला शीतलता प्राप्त होते. एसी मध्ये बसण्याची गरज नाही. काय महाराज छान बोलता हो. साधूच्या गप्पा इतक्या सुंदर आहेत. माझ्या राजांनो, साधूच्या गप्पा ऐकल्यानंतर जीवनातल्या व्यथा हळूचवारपणे कमी होत असतात. म्हणून जीवनाचं चरित्र घडवण्याकरता कधी काही दुसऱ्याचं चरित्र आपण ऐकलं पाहिजे. आपण तर आपलं चरित्र घडवतो, आपलं चरित्र काही कामाचं, आपलं चरित्र काही कामाचं नाही. आपल्या पूर्वजांचं सुद्धा काही चरित्र कामाचं नाही. चरित्र जर कोणाचं कामाचं असेल ना माझ्या राजांनो, तर त्या साधूच्या गप्पांमध्ये आहे. म्हणून ऐका, माणसाला जर जीवनामध्ये प्रगती करायची असेल ना तर शत्रू असले पाहिजे. शत्रू असल्याशिवाय प्रगतिशील माणूस बनू शकत नाही. मंबाजी बुवा, जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराजांचं देहूला विठ्ठलाच्या देवळामध्ये दर एकादशीला कीर्तन व्हायचं. दर एकादशीला कीर्तन व्हायचं म्हणून
सगळ्या देहू गावामध्ये चर्चा झाली की तुकोबाचं कीर्तन विठ्ठलाच्या रावणात आहे. म्हणून पहिल्या कीर्तनाला 10 लोक आले, दुसऱ्या एकादशीला 30 लोक आले, तिसऱ्या एकादशीला 40 लोक आले. दर एकादशीला तुकोबाचं कीर्तन होते म्हणून विठ्ठलाच्या देवळात गर्दी होऊ लागली. आणि विठ्ठलाचं जे देऊळ आहे हे मंबाजीबाच्या शेताच्या धुऱ्यावर होतं. ऐका, मंबाजीबाच्या शेताच्या धुऱ्यावर असणारं ते मंबाजीबाच्या शेतातलं देऊळ आणि त्या देवळावर तुकोबाचं कीर्तन व्हायचं. एकीकाळी 10 लोक यायचे, एकीकाळी 30 लोक यायचे, 40, 60, 80, 100 गर्दी वाढू लागली. तुकोबाचं कीर्तन फार सुंदर आहे. तुकोबा देवाचं चरित्र फार सुंदर सांगतात. अशी कीर्ती देवाच्या लोकांच्या कानाकानामध्ये प्रवेश करत होते. त्यामुळे तुकोबाचं कीर्तन ऐकण्यासाठी सगळ्या देहूचे लोक येत होते. कर्मधर्म सुदैवानं कीर्तन ऐकण्यासाठी आलेले लोक, या लोकांच्या सुखसुविधेकरता या लोकांना दर्शनाला त्रास होऊ नये म्हणून कर्मधर्म सुदैवानं तुकोबानी विठ्ठलाच्या रावळामागं मंबाजीबाच्या धुऱ्यावरची एक काठी काढली. ऐका, का आपल्याही ग्रामीण भागात शहरामध्ये देवाची देवळं असतात, पण त्या देवाच्या देवळाला प्रदक्षिणा मार्ग असतो. पण मंबाजीबाच्या धुऱ्यावर असणारं ते देऊळ, त्या मंदिराला सुद्धा प्रदक्षिणा मार्ग होता, पण कर्मधर्म सुदैवानं थोडा अडचणीतला होता. आलेल्या वारकऱ्याला पायामध्ये काटा मुडू नये म्हणून मंबाजीबाच्या धुऱ्यावरची एक काठी तुकाराम महाराजांना काट्याची काठी काढली. आणि काट्याची काठी काढली म्हणजे मंबाजीबा कोण? तुकोबाच्या कीर्तनामध्ये सगळ्यात पुढे येऊन बसणारा श्रोता. एवढंच नाही, मंबाजीबा जोपर्यंत कीर्तनामध्ये येऊन बसत नाहीत तोपर्यंत तुकोबा कीर्तन चालू करत नव्हते. इतके योग्यतेचे ते अधिकारी श्रोते होते. पण श्रोता असणारा एकेकाळी कट्टर वैरी झाला. कशामुळे? तुकोबाने देवाच्या रावळामागच्या धुऱ्याच्या काठी काढली. आणि काठी का काढली? तीच काठी काढली आणि त्याच काठीनं तुकोबाला बदा मारलं. आता तुकोबाला मारल्यानंतर मंबाजीबाला राग आला. मंबाजीबाने विचार केला, तुकोबा, मला तुमच्याकडून अशी अपेक्षा नव्हती की तुम्ही माझ्या धुऱ्यावरची काट्याची काठी का काढावी. तुकोबाने सांगितलंय, मंबाजीबा, आपण ज्ञानी आहात, आपण सुज्ञ आहात. माझ्या कीर्तनासाठी आलेल्या श्रोते मंडळींना प्रदक्षिणा मारण्याकरता त्रास होत होता. त्यांच्या पायामध्ये काटा टोचू नये याकरता मी तुमच्या शेताच्या धुऱ्यावरची एक काठी बाजूला केली. काही चुकलं का हो मंबाजीबा माझं? काही चुकलं माझं? त्यावेळेस तुकोबा मंबाजीबाला राग आला. मंबाजीबा घरी गेले. पण दररोज कीर्तनामध्ये, दर एकादशीला कीर्तनामध्ये पुढे येऊन बसणारा श्रोता मंबाजीबा दिसत नव्हता. तुकोबाने गळ्यामध्ये विणा घेतला. कीर्तनाला प्रारंभ करणार औरत चौर नजर फिरवली. समाज तर बसलेलाच होता, पण माझा मेन श्रोता पुढे बसलेला दिसत नाही म्हणून तुकोबाने कीर्तन थांबवलं. ही परिस्थिती तुकोबाबद्दलची बोलतोय. ज्या मंबाजीबाने तुकोबाला काठीनं मारावं त्या मंबाजीबाबद्दल बोलतोय. आणि कशासाठी बोलतोय? तुम्हाला जर जीवनामध्ये प्रगती करायची असेल तर तुमचे जवळचे मित्र तुमचे कधीकारी दुश्मन झाले पाहिजे. म्हणून आयुष्यामध्ये जोपर्यंत जीवन जगत असताना जोपर्यंत तुम्हाला शत्रू भेटणार नाहीत तोपर्यंत तुम्ही समाजामध्ये स्वतंत्रपणे जीवन जगू शकणार नाही. तुम्हाला स्वतंत्र जीवन जगावं असं वाटत असेल ना माझ्या राजांनो, तर कधी काळी तुम्ही कोणाशी दोस्ताना तर केलाच पाहिजे ना महाराज, पण कधी काळी तुम्ही कोणासोबत वैरत्व सुद्धा केलं पाहिजे. काय करत असतात ही लोक? सज्जनाच्या संग दुर्जनाचं नाव सुद्धा आपाप मोठं होत असतं. विठाला विठाला कीर्तनाला सुरुवात करायची पण मंबाजीबा समोर बसलेले दिसत नाही. टाळकळ्यांना विचारलं. तुकोबाच्या कीर्तनाच्या साथीला 14 टाळकरी होते. आज आमच्या कीर्तनाच्या साथीला वारकरी शिक्षण संस्था आहे. ही परमहंस रामकृष्ण मौनी बाबा संस्थेची सर्व बाल विद्यार्थी आहे. या विद्यार्थ्यांमध्ये कोणी सुंदर गाणार आहे, या विद्यार्थ्यांमध्ये कोणीतरी सुंदर वाजवणार आहे आणि याच विद्यार्थ्यांमध्ये कोणीतरी सुंदर कीर्तन करणार आहे. ही कीर्तनकार, ही प्रवचनकार, ही मृदंगाचार्य, ही गायनाचार्य, ही भविष्याची फार मोठी मंडळी आहे. ही बघा, ही सगळी तुकोबाच्या कीर्तनामध्ये 14 टाळकरी होती. म्हणून आज प्रामुख्याने आपल्या कीर्तनामध्ये हे उपस्थित आहेत. मला फोन केला आहे आपले दर्शन सेठ. आम्ही प्रेमाने ज्यांना दर्शन सेठ असं म्हणतो, आणि जे कैलास आहेत, कैलास तेलरकर, दर्शन तेलरकर, या दोन्ही भावांना मी प्रेमानं शेठ म्हणतो. काय फरक पडते आपण आपल्या लोकांना शेठ म्हटलं तर, आहे का नाही? एक मोठ्या भावाप्रमाणे प्रेम करणारे. बोलू नका, बोलू नका मावशी, बोलू नका. विठाला 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 आपणच आपल्या माणसाला मोठं केलं पाहिजे. आपण आपल्या माणसाला मोठं केलं तर तुमचा काय कमीपणा आहे का हो? आपण आपल्या माणसाला मोठं केलं पाहिजे. पण दुर्भाग्य या समाजाचं,
आपली माणसं ज्या ज्या वेळेस मोठी होत असतात, आपली माणसं ज्या ज्या वेळेस भिंतीहून पलीकडे उडी मारण्याचा प्रयत्न करत असतात, त्यावेळेस काही दुर्जन लोक वर जाणाऱ्या लोकांचे पाय वळत असतात. त्यांनी मला फोन केला, दर्शन दादांनी मला फोन केला, कैलास दादा माझ्याशी बोलले, म्हणले महाराज काकांना जाऊन 1 वर्ष पूर्ण होतं या 28 तारखेला, आपल्याला पुण्यस्मरणाचं कीर्तन ठेवायचं. म्हटलं ठीक आहे, कारण 8 दिवसापूर्वी माझ्याही वडिलाचं पुण्यस्मरण झालं आणि आमच्याही वडिलाच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आम्ही कीर्तन ठेवलं होतं. दिग्गज लोक या ठिकाणी बोलवली होती आणि ते कीर्तन झालं आणि त्या पुण्यस्मरणापासून 6-7-8 दिवसांनी हे सुद्धा काकांचं पुण्यस्मरण आलं. दर्शन शेट्टी मला फोन केला, म्हणले महाराज तुमची कीर्तनाची सेवा पाहिजे. म्हटलं काकाची सेवा करणं हे सौभाग्य पाहिजे, कारण आता बोलू नाही पण बोलतोच. काकांच्या सानिध्यामध्ये आमचं 3-4 वर्ष गेले. खरं सांगू तुम्हाला, बाप गेल्यानंतर बापाचा हात जर कोणाचा डोक्यावर राहत असेल ना, तो काका म्हणून राहत असतो. काका म्हणून बऱ्याच ठिकाणी काकाला कधी कधी बाबाही म्हटलं जातं. बाप गेल्यानंतर बापाची माया, बापाची छाया, बापाचं प्रेम कमी पडू नये याकरता या 2 अक्षरामध्ये ते समाविष्ट केलेलं असतं, त्याला म्हटलं जातं काका. म्हणून काकांची सेवा आमच्यासारख्याहून व्हावी हे आमच्यासाठी भाग्य नाही, मी तर असं म्हणेल की हे आमच्यासाठी सौभाग्य आहे. यांनी आम्हाला फोन केला, म्हणले महाराज यावं लागते, पण येत असताना असं येऊ नका, तुमच्यासोबत गाणारी सुद्धा तोला मोलाची असली पाहिजे, तुमच्यासोबत वाजवणारी सुद्धा तितकीच तोला मोलाची असली पाहिजे. आणि खरं सांगू तुम्हाला, पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आज वारकरी, बाल वारकरी या ठिकाणी आले. मी तर असं म्हणेल नारदाच्या गादीवादून की खऱ्या अर्थानं काकाला आज देवाच्या चरणावर 110% जागा मिळाली, 110%. म्हणून देवाच्या चरणावर तुम्हाला जायचं असेल, खरं सांगू तुम्हाला, दुसऱ्याची चेष्टा करणं सोडून द्या. तुम्हाला असं वाटत असेल मी टिंगल करतो, मला कोणी पाहत नाही, म्हणून तर एकनाथ महाराज कधी काळी सांगतायत ना बाबांनो, तुम्हाला जर तुमचा जीवनाचा प्रवास सुखरूप पोचवावा असं वाटत असेल तर काय केलं पाहिजे. आमचे एकनाथ महाराज तर फार सुंदर सांगतात बाबा. एकनाथ महाराज म्हणतात, पातके करिता पुढे आहे पुसता, काय उत्तर देता होशील तू. हे सहजासहजी प्रमाण तयार झालेले नाहीत. तुम्हाला असं वाटत असेल आयुष्याचा प्रवास मी सुखरूप करतो, मेले की गेले. अरे मेले की गेले म्हणणार हे अज्ञानी लोक आहेत. मेल्यानंतर सुद्धा तुमच्या आयुष्याच्या प्रवासाची फार मोठी परीक्षा होत असते आणि त्या परीक्षे म्हणजे तुम्ही पास झाले पाहिजे. आयुष्याच्या परीक्षा तर तुम्ही नाना प्रकारच्या दिल्या, मी कुठं नाही म्हणतो, बरेच लोक आयुष्याच्या परीक्षा देऊन झाले, कॉप्या करून का होईना पण पास झालेले लोक आहेत. शाळेमध्ये शिकत असताना अनेक विद्यार्थी शिकतात, सगळेच लोक अभ्यास करून पाठ होतात असं नाही, काही लोक कॉप्या करून सुद्धा पास होत असतात. माझ्या राजांनो, आयुष्याच्या परीक्षा देत असताना तुम्ही पास होता याच्यामध्ये नवल नाही, पण शेवटच्या प्रवासात सुद्धा तुमचा फार मोठा पेपर घेतला जातो आणि त्या पेपरामध्ये तुम्ही बिना कॉपीचे पास झाले पाहिजे. हा बिना कॉपीचा पेपर देऊन जो पास होत असतो ना, तो खऱ्या अर्थानं सद्गतीला प्राप्त होत असतो, सद्गतीला. म्हणून पातके करिता पुढे आहे पुसता, काय उत्तर देता होशील तू. शांती ब्रह्म एकनाथ महाराज तर असं म्हणतायत की बाबांनो, आता आपण खूप पाप केली असतील, पण त्या पापापासून मुक्त होण्याचं साधन हरी कीर्तन आहे. विठाला विठाला म्हणून एकनाथ महाराज तर त्याही पलीकडे सांगतात. काय म्हणतात बाबा एकनाथ महाराज म्हणतात, लहानपणापासून शेवटच्या श्वासापर्यंत केलेली पाप याची गणना एकदाचीच होते. ऐका, 13वीचं कीर्तन, दशक्रियाविधी आणि पुण्यस्मरणाचं कीर्तन, त्याला ग्रामीण भागामध्ये किंवा आपल्या भाषेमध्ये आपण वर्षश्राद्ध असं म्हणतो. ऐका, व्यक्ती गेल्यापासून 10 दिवसापर्यंत, गरुड पुराण फार सुंदर सांगतं बरं, कधीतरी ग्रंथ ऐकत जा. व्यक्ती पंचतत्वात विलीन झाली तेव्हापासून 10 दिवसापर्यंत गेलेल्या व्यक्तीचा जो मृत आत्मा आहे, वास्तविक पाहता आत्मा कधी मरत नाही. अमर हा खरे की पहा खोटे ते. शास्त्रकारांनी अनेक पुरावे दिले, आत्मा कधी मरत नाही. नैनम छिंदंती शस्त्रांनी नैनम दहती पावका. आत्मा हा कापल्यानं कापल्या जात नाही, आत्मा हा पाण्यानं भिजवल्या जात नाही, आत्मा हा अग्नीनं जळत नाही, आत्मा हा वाऱ्यानं विजत नाही, आत्मा हा वाटून दिला जात नाही, आत्मा हा स्वतंत्र असतो. एक आत्मा, एका शरीरातून आत्मा निघाला की हा जीवात्मा दुसऱ्या शरीरामध्ये प्रवेश करत असतो. महाराज असं म्हणतायत,
किती वेळा जन्मा यावे किती भावे भजित किती भावे भजित किती भावे भजित किती वेळा जन्मायावे किती वावे फजित किती वावे फजित किती वावे फजित किती वेळा जन्माया किती भावे भजित किती वेळा जन्मा यावे किती भावे भजित किती भावे भजित किती भावे भजित किती वेळा जन्मायावे किती वावे फजित किती वावे फजित किती वावे फजित किती वेळा जन्मायावे किती वावे फजित वा गाणारी वाजवणारी मंडळी यांच्याकरता टाळ्या वाजवा बुवा एकदा. आज महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मृदंगाचार्य आमचे वैभव महाराज पांचाळ, तुकाराम महाराज पांचाळ यांचे पुतणे. वा वैभव महाराज पांचाळ अतिशय महाराष्ट्रात सुप्रसिद्ध मृदंगाचार्य आहेत. म्हणून हे सुद्धा आवर्जून वेळात वेळ काढून या ठिकाणी आले. हे खरं तर दर्शन तेलरकर कैलास तेलरकर यांचं प्रेम आहे. आणि आवर्जून महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मृदंगाचार्य विदर्भ गायन कोकिळा आमचे हनुमंत महाराज काळे, मौनी बाबा वारकरी शिक्षण संस्थेचे ते आदर्श विद्यार्थी. आज मौनी बाबाच्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये 3-4 वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण करून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ते फिरतात. ही एका साधूच्या सेवेची ताकद आहे. आणि वेळात वेळ काढून आमच्याही संस्थेची सर्व विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित झाले. ही मौनी बाबाची ताकद आहे. आणि आपल्या गावातील भूमिपुत्र जे आमच्या प्रत्येक शब्दाला मान देतात, आमच्या प्रेमापोटी या ठिकाणी हजर झाले. आपल्याच गावचे रहिवाशी आदरणीय समाधान महाराज चांगाळे. नावामध्ये सुद्धा समाधान आहे आणि आडनावामध्ये सुद्धा चांगुलपणा आहे, म्हणून चांगा. समाधान चांगाळे महाराज पैशासाठी करतात असं नाही, पण फोन जर केला की एका फोनावर महाराज कुठेही हजर असतात. चिखलीला सुद्धा हजर असतात. विदर्भामध्ये कुठेही कीर्तनाची सेवा असू द्या आणि महाराजांना माझा फोन जाऊ द्या, ते नाकार देत नाहीत. काही कर्मधर्म सुदैवानं अडीअडचणी आल्या तरच ते येत नाहीत, नाही तर कुठेही ते हजर होतात. म्हणून आपल्या गावातील पुनश्च रहिवाशी आज या ठिकाणी विनेकरी म्हणून उभे आहेत. मी महाराजांना म्हटलं धोंडोबा बाबांना खाली बसा. वास्तविक पाहता काकडा जर तुम्हाला म्हणणं शिकायचं असेल तर धोंडोबा बाबाच्या हातातूनच. विठाला विठाला पहिली मालिका, दुसरी मालिका, आंधळे पांगडे, नाटटाट, मुका, भोपाळ्या, जोगी, बैरान, गवडन आणि मोकळे, हा सगळा अभ्यास आंधळ्या पांगड्या, नाटटाट, मुका, जोगा, बैरी हे सगळे असतील ना, यांचे पाठ आहेत, हे काकड्यामध्ये असतात. ऐका, माझे तुकाराम महाराज म्हणतात आयुष्याचा पेपर देत असताना तुम्ही मरता. मरण्याच्या अगोदर प्रत्येकाला पेपर द्यावा लागतो. तो कॉपी करून का होईना त्याला पेपर म्हटलं जातं. आजही शाळेमध्ये कॉलेजेसमध्ये शिकणारे मुलं मुली सगळेच अभ्यास करून पेपर देतात असं थोडीच आहे. आजही 10वीच्या सेंटरवर त्यांचे नातेवाईक कॉपी पुरवण्याकरता जातातच की जातातच. आयुष्याचा पेपर शाळेमध्ये देत असताना आपण चोरून का होईना आपण कॉप्या करतो. पण माझ्या राजांनो, गेल्यानंतर आजच्या दिवशी जो पेपर तुमचा खऱ्या अर्थानं होतो हा बिन कॉपी मुक्त पेपर असला पाहिजे. म्हणून गरुड पुराणामध्ये काही देहाच्या विद्या सांगितलेल्या आहेत. 9 विद्या सांगितलेल्या आहेत. 1 जल समर्पण विधी, केश समर्पण विधी, प्रेम अर्पण विधी, भाव अर्पण विधी, दशक्रिया विधी, आस्ती अर्पण विधी. ह्या विधी आहेत. आस्ती म्हणजे हडकं, ती 3ऱ्या दिवशी केल्या जातात. पहिल्या दिवशी अंतिम संस्कार केले जातात. हा सुद्धा एक संस्कार आहे. म्हणून 9 प्रकारच्या विद्या सांगितल्या आणि त्या विद्यामध्ये मुख्य विधी असतो ज्या विधीपासून हा मृत आत्मा प्रवासाला लागत असतो. आणि मृत आत्मा प्रवासाला लागतो तो दिवस असतो दशक्रियेचा. ऐका आता, आजच्या दिवशी जर व्यक्ती गेला असेल, आजच्या दिवशी जर व्यक्ती पंचतत्वात विलीन झाला असेल, तर मला असं वाटते त्या व्यक्तीला 4 जणांच्या खांद्यावर उचलल्या जातं आणि स्मशानभूमीच्या रस्त्यानं त्याला मार्गस्थ केल्या जातं. पण सांगतोय गरुड पुराण असं सांगतं, गेलेल्याचं शरीर 4 जणांच्या खांद्यावर असतं, पण त्या शरीरातून निघालेला आत्मा हा घराच्या चौकटीवर बसलेला असतो. विठाला विठाला घराच्या चौकटीवर बसलेला असतो जीवात्मा. गेल्यानंतर 48 तास तो तुमच्या घराच्या चौकटीवर बसलेला असतो.
हे पंचतत्वाचं शरीर त्यानं टाकून दिलेलं असतं, आत्मा निघून गेलेला नसतो. तुम्हाला असं वाटत असेल माणूस मेला की गेला. अज्ञानी आहे माझ्या राजांनो, आपण अजून कधीतरी शास्त्र पुराण ऐकली पाहिजे, वाचलं पाहिजे. आणि नसेल तुम्हाला वाचता येत तर कधी कोणाचं तरी ऐकलं पाहिजे. आपण ऐकतच नाही. आपण ऐकत नाही म्हणून तुमचं कोणी ऐकत नाही. आपण कधी कधी कोणाचं ऐकलं पाहिजे तर तुमचं कोणीतरी ऐकत असेल. आम्ही ऐकलंय, आम्ही आमच्या गुरुचं ऐकलंय, आम्ही आमच्या संतांचं ऐकलंय, म्हणून आज तुमच्या समोर गप्पा करतोय. गप्पा काय प्रपंचाच्या आहेत का? गप्पा काय राजकारणाच्या आहेत का? बघा ना, या गप्पा करण्यामध्ये किती आनंद आहे. आणि आनंद देणाऱ्या गप्पा जर कोण्या महापुरुषाच्या असतील तर त्या संतांच्या आहेत. विठाला विठाला म्हणून 4 जणांच्या खांद्यावर ज्यावेळेस त्या प्रेताला अंतिम संस्कार करण्याकरता त्या मार्गाने मार्गस्थ केल्या जातं, तेव्हापासून हा देह, हा आत्मा घराच्या चौकटीवर बसलेला असतो. म्हणून व्यक्ती उचलली तेव्हापासून आपण घराच्या देवाऱ्याजवळ दिवा लावतो. हा दिवा चालू ठेवावा लागतो. हा सुद्धा एक विधी आहे. असं म्हणतात तो दिवा विजू द्याने लागत. आता काही लोकांना कळत नाही, दिवा विजू द्या लागत नाही. काही लोक म्हणतात मग तेल नाही, आता काय करा, मग तो तुझा दोष. आणि गेलेल्या व्यक्तीला उचलतात तेव्हापासून 13वी पर्यंत, 13वीच्या कालखंडापर्यंत त्यातला एकही विधी अपुरा राहता कामा नये. आणि जर तो विधी अपुरा राहत असेल तर त्याचं प्रायश्चित्त तुमच्या नाताला करावं लागतं, तुमच्या मुलाला करावं लागतं. मग ब्राह्मणाकडे जातात आणि ब्राह्मणाकडे गेल्यानंतर ब्राह्मण सांगतोय तुम्हाला नागमडीची पूजा करावी लागते, 21ची पूजा करावी लागते, अमुक पूजा करावी लागते, 10,000 खर्च येईल, 15,000 खर्च येईल. याचं कारण काय? याचं कारण एवढंच आहे की आपण जो संस्काराचा कार्यक्रम करतो ना, त्या संस्काराच्या कार्यक्रमामध्ये कुठंतरी 100% अपुरे राहतो. आणि त्याचे पितृदोष आपल्या नातवंडाला, आपल्या नातीला, आपल्या परिवारातल्या सदस्याला भोगून द्यावे लागतात. म्हणून या पितृ ऋणातून मुक्त होण्याकरता ह्या ज्या विधी आहेत ह्या शास्त्रोक्त पद्धतीनंच केल्या पाहिजे, शास्त्रोक्त पद्धतीनं केल्या पाहिजे. बघा ना तुम्ही, 4 जणांच्या खांद्यावर उचलले तेव्हापासून हे शरीर अंतिम संस्काराच्या रस्त्यानं सरणावर जाण्याकरता तयार असतं. पण हा जीव आत्मा घराच्या चौकटीवर बसलेला असतो बाबा. घराच्या चौकटीवर बसलेला हा जो जीव आत्मा आहे हा कोणालाही दिसत नाही. एक शकून सांगितला आणि एक अपशकून सांगितला. मराठी समजते ना? मी काही लय दूरचा नाही, आजी मी चिसपूरचा आहे, पण हल्ली मुक्काम चिखलीला आहे. लहानपण गेलंय आमचं काकाच्या सानिध्यात, म्हणून बोलतोय. काकाला जेवढं मी ओळखतो तेवढं तुम्ही बी नाही ओळखत. विठाला विठाला लहानपण गेलंय, पण आमचं लाईव्ह चालू आहे म्हणून क्लिअर बोलत नाही. यूट्यूब चॅनल ऐका. गेलेल्या श्वासापासून हा जीव आत्माच घराच्या चौकटीवर बसलेला असतो. हा आत्मा तुमच्या परिवाराशी, तुमच्या सख्या सोयऱ्याशी, तुमच्या मुलाशी, त्यांच्या मुलाशी, त्यांच्या मुलीशी बोलण्याचा प्रयत्न करत असतो. त्याला सगळे दिसत असतात. बरं, ते तुम्ही असं समजू नका की गेलेल्या जीवात्म्याला काही दिसत नाही. त्याला सगळं दिसत असतं, त्याला सगळं बोलावं वाटत असतं, त्याला सगळं त्यांच्या परिवाराशी सोबत करावं वाटत असतं. पण कर्म धर्म सुदैवानं त्याला देहाचा त्याग केलेला असतो. देह तर अंतिम संस्काराच्या दिशेने मार्गस्थ झालेला असतो. त्याला सगळं काही करावं वाटतं, पण त्याला ते करता येत नाही. म्हणून कर्म धर्म सुदैवाने अंतिम संस्कार त्या देहाचे केले जातात. आणि देहाचे अंतिम संस्कार झाल्यानंतर 3ऱ्या दिवसाचा जो विधी आहे त्याला म्हणतात आस्ती समर्पण विधी. आपल्या गावरान भाषेत त्याला म्हणतात सावळण्याचा कार्यक्रम. ते आस्थीचा कार्यक्रम, तो सावळण्याचा कार्यक्रम पार केला जातो. आणि काही कालांतरानं अत्यंत महत्त्वाचा विधी केला जातो. त्या विधीला म्हणतात दशक्रिया विधी. हा दशक्रिया विधी केल्यानंतर बघा तुम्ही, घरातले पाहुणे मंडळी, हा जो देह तुमचा गेलो त्या दिवसापासून 10 दिवसापर्यंत घराच्या चौकटीवर असतो. आणि दशक्रिया विधीसाठी निघालेले पाहुणे मंडळी, त्या पाहुणे मंडळीच्या पाठीमागं हा चौकटीवर असणारा देह आत्मा त्या 10 लोकांच्या पाठीमागं जात असतो. ऐका आता, त्या लोकांच्या पाठीमागे जात असतो दशक्रियेच्या दिवशी. आणि तिथं गेल्यानंतर 10व्याच्या दिवशी पिंड अर्पण करत असतात. पिंड अर्पण केले की गेलेल्या जीव आत्माला त्या 10व्याच्या दिवसापासून पुढे मार्गस्थ होण्यासाठी आपण परमिशन दिलेली असते. आणि तिथून तो मार्गाला लागतो. तिथून 10व्याच्या दिवसापासून तो मार्गाला लागतो. आणि 10व्याच्या दिवसापासून मार्गाला लागलेला जीव आत्मा मग पुढे एक विधी दिलेला आहे. तो विधी आहे पात्र विधी. प्रत्येक महिन्याच्या तारखेला पात्र टाकत असतात. हे प्रत्येक महिन्याच्या विधीला टाकलेले पात्र आजच्या दिवसापर्यंत संपुष्टात येत असतात.
आजचा दिवस अत्यंत महत्वाचा आहे. ऐका, दहाव्याच्या दिवसापासून जीव आत्मा मोकळा होतो, तो मार्गस्थ होतो. त्याच्यामध्ये सुद्धा विधी आहे. आपल्याही घरामध्ये कोणी म्हातारी वाढली असेल, तुम्हाला असं वाटत असेल की पितृऋण पितृदोष लागत नाही, कधी काळी गरुड पुराण वाचा, तुम्हाला तुमच्या जीवनाचा अभ्यास कळेल. विठाला 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 विठ्ठल विठ्ठल मार्गस्थ झालेला जीव आत्मा दर महिन्याच्या 1 तारखेला टाकलेलं पातर ते समर्पण भावनेनं समोरच्या व्यक्तीला जेव घातलं पाहिजे. तुम्ही जर 5 माणसं दर महिन्याच्या तारखेला जेव घालण्याकरता आणत असाल आणि वाढण्यामध्ये जर काटकसर करत असाल, तितक्याच कमी वेगानं तो जीव आत्मा पुढील प्रवास करत असतो. वर जाण्याकरता 365 ते 330 दिवस लागतात. म्हणून काही पुण्यस्मरण 11व्या महिन्यात केले जातात, तर काही हुशार लोक 13व्या महिन्यात करतात, 12व्या महिन्यात करतात. त्याला पुण्यस्मरण म्हणतात किंवा वर्ष श्राद्ध म्हटलं जातं. 10 दिवसापासून प्रवास करणारा तो महिन्याच्या 1 तारखेला प्रवास करत असतो. याचं कारण असं आहे माझ्या राजांनो, 5 लोक जर तुम्ही आनंदानं जेव घालत असताल, पुढील 1 महिन्याचा प्रवास तितक्याच जोरानं तो करत असतो. जर वाढण्यामध्ये काटकसर करत असाल तर जाण्यासाठी वेळ लागू शकतो. म्हणून हा 1 वर्षाचा प्रवास घरातल्या कुटुंबातल्या सदस्यांनी इतका जपला पाहिजे. खरं सांगू तुम्हाला, इतका जपला पाहिजे. आपण नाही जेवलो तरी चालेल, पण समोरचा जेवणारा व्यक्ती तृप्तीचा ढेकर देपर्यंत जेवला पाहिजे. पित्रातून मुक्त व्हायचं आहे ना तुम्हाला. असं करता 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 हे 10 महिने, हे 11 महिने आपण पात्र टाकतो आणि शेवटच्या गतीला आपण पोचतो. ती शेवटची गती आहे आणि आजच्या दिवशी खऱ्या अर्थानं आपल्याला त्यांचं स्मरण होतंय. आणि स्मरण ज्या दिवशी होतं त्या दिवसाला पुण्य दिवस मानलं जातं. आणि ज्या दिवशी स्मरण होतं म्हणून त्याचं नाव पुण्यस्मरण असं पाडलं जातं. काही लोकांना असं म्हणतात की वार्षिक श्राद्ध आम्ही समर्पण करतोय, आजच्या दिवसाला बाबाच्या आत्म्याला खऱ्या अर्थानं मुक्तता प्राप्त होईल असं आपण संबोधत असतो. मी तर असं म्हणेन माझ्या राजांनो की ज्या दिवशी ज्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपण कीर्तन ठेवत असतो ना, तो जीव आत्मा 120% मुक्त आहे. 120%. फक्त त्यांच्या कुशीत जन्माला आलेली मुलं मुली यांना ती बुद्धी सुचली पाहिजे की बाबाच्या पुण्यस्मरणावर कीर्तनच झालं पाहिजे. विठाला विठाला कीर्तनच झालं पाहिजे. कारण आजच्या दिवशी हा आत्मा वैकुंठामध्ये जाऊन थांबलेला असतो. ऐका, वैकुंठामध्ये थांबल्यानंतर 2 जण आपल्याला नेण्यासाठी येतात. तसं मरतो तर आपण सगळेच, पण एखादा जर श्रीमंत व्यक्ती असेल, त्याच्या हाताखाली काम करणारे त्या श्रीमंताचे नौकर असतात, हे तर मान्य करावं लागेल. तसं यम आहे, तसा देव आहे. देवाचे देवदूत आहेत आणि यमाचे यमदूत आहेत. प्रपंचामध्ये जीवन जगणारा व्यक्ती मरतो, या लोकांना नेण्याकरता कधी यम येत नाही, यमाचे दूत येतात. संप्रदायामध्ये जीवन जगणारा माणूस सुद्धा मरतो, या माणसाला नेण्याकरता कधी यमदूत येत नाहीत, या माणसाला नेण्याकरता देवाचे देवदूत येत असतात. आजच्या दिवशी आत्मा वर थांबल्यानंतर दोघंही समोरासमोर उभे असतात. ऐका, आता हा शेवटचा पेपर आहे, हा शेवटचा पेपर. दोघंही समोरासमोर उभे असतात. एक म्हणतं हे माझं गिरायक आहे, ते म्हणतं हे माझं गिरायक आहे. एक म्हणतं हे तुझं गिरायक नाही, 12 वाजेपर्यंत कीर्तन चालू आहे, हे माझं गिरायक आहे. बघा, तुम्हाला मुक्त व्हायचंय की तुम्हाला पुन्हा जन्माला यायचंय, माझ्या मायबापांनो, हे आपलं आपण ठरवलं पाहिजे. महाराजांनी प्रमाण दिलंय. आता किती वेळा जन्मा यावे नित्य भावे फजित. या जन्म मरणाच्या मृत्यूतून, या जन्म मरणाच्या फेऱ्यातून तुम्हाला जर मुक्त व्हायचं असेल ना माझ्या राजांनो, तर जन्माला आलो तेव्हापासून शेवटच्या श्वासापर्यंत फक्त आणि फक्त सत्कर्माचा विचार करा. काही प्रापंचिक अडचणी तुमच्या जीवनामध्ये येतील, त्या येऊ द्या, त्या नियमानुसार आल्या पाहिजे. सगळेच जर मार्ग सरळ असले असते तर मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं असतं की आपल्याला सुद्धा जीवन सुधारण्याचा, एखाद्या माणसाला ठोकर लागली म्हणून काय ठोकरा खात जातो का? ठोकर लागलेला व्यक्ती घरी येतो आणि बॅटरी घेऊन जातो का? ठोकर लागली म्हणून प्रकाशाचा आधार घेतला. जोपर्यंत ठोकर लागत नाही तोपर्यंत प्रकाशाचा आधार घेत नाही. तसं जोपर्यंत तुमच्याकडून पाप घडत नाही तोपर्यंत तुम्ही पुण्य करण्याचा विचारच करत नाही. म्हणून कधी काळी पापही झालं पाहिजे. पाप झालं नसतं तर मला असं वाटते लोकांनी पुण्य केलं नसतं, असा हा विषय आहे. म्हणून आजच्या दिवशी मी तर असं म्हणेल, दर्शन तेलेरकर, कैलास दादा तेलेरकर हे 2 बंधूतच राहील, पण आमच्या 5 बहिणी सुद्धा आहेत, जे काकांच्या जाण्याने तेलरकर परिवार, त्यांचा मित्र परिवार, संपूर्ण उंडरीकर ग्रामस्थ, कारण काकांचं जीवन आम्ही अनुभवलं, काकांचं जीवन आम्ही पाहिलं. अतिशय संघर्षमय जीवन होतं काकांचं. काय नाही केलं त्यांनी या परिवारासाठी.
हा दानशूर होते. एवढंच नाही, काकांच्या हातातून वारकरी संप्रदायाची सुद्धा सेवा झाली. आलेली दिंडी काकाच्या हॉटेलवर नाश्त्या पाण्याकरता यायची, याचा अनुभव आम्ही आमच्या डोळ्याने पाहिला. अनुभव आले अंगा, वा वा. अनुभव आले अंगा, अनुभव आले अंगा, अनुभव आले अंगा. हो त्या जगात तसे, त्या जगात तसे अनुभव आले अंगा, अनुभव आले अंगा, अनुभव आले अंगा, अनुभव आले अंगा. म्हणून माणसाचं कर्म शिकवत असतं. माणसाचं काम माणसाची जीवन जगण्याची पावती देत असतं. आपण सगळे लोक साक्षीदार आहात. अंतिम संस्कारा दिवशी घरापासून स्मशानापर्यंत गर्दी होती. अंतिम संस्काराच्या दिवशी घरापासून स्मशानापर्यंत गर्दी होती. हे कशाचं कारण आहे? ही कशाची पावती आहे? या समाजाला पैसे देण्याची गरज नाही, या समाजाला मोबदला देण्याची गरज नाही. हा समाज तुम्हाला बोलून दाखवत नाही, पण तुमच्या जाण्यानं तुमच्या पाठीमागं किती समाज येत असतो, ही तुमच्या केलेल्या कर्माची पोचपावती असते. केलेल्या कर्माची पोचपावती असते. नाही तर काही काही असे अनाठाई जाणारे लोक जातात. ह्या मृत्यू लोक आहे, इथं प्रत्येकाला जावं लागतं. 10 लोक सुद्धा मातीवर नसतात. हो, 10 लोक मातीवर नसतात. त्याचं अंतिम त्यांची प्रेत यात्रा निघाली की घराचा दरवाजा लावून घेणारे लोक आम्ही पाहिले. लावून घ्या म्हणतात घराचा दरवाजा. बरं गेलं ते बरं गेलं. त्यानं घराचं कधी चांगलं केलं नाही आणि दुसऱ्याचं कधी चांगलं होऊ दिलं नाही. अशा लोकांच्या अंतिम संस्काराच्या यात्रेला 10 लोक सुद्धा चुकून सापडत नाहीत. पण चांगलं कर्म करून गेलेली व्यक्ती, या गेलेल्या व्यक्तीला तर ते कळत नसतं, पण गेलेला व्यक्ती हा 4 जणांच्या खांद्यावर चाललेला असतो. कधी काही आपण मागं उलटून पाहिलं पाहिजे. बापा बापा बापा, काय हा समाज आहे? हा समाज सहजासहजी निमंत्रण देऊन दिलेला आलेला नाही. हा समाज केलेल्या कर्माची पावती म्हणून आलेला आहे. अर्थातच त्यांच्या जीवनामध्ये अत्यंत चांगले कार्य असले पाहिजे. आणि आज या ठिकाणी एक कीर्तन होतं, याचा सुद्धा स्वाद, याचा सुद्धा सिद्धांत आहे. वारकऱ्याची सेवा तुमच्या जीवनामध्ये असेल तर वारकरी शेवटच्या श्वासापर्यंत तुमची सेवा करत असतात. ही कीर्तन त्या शोकसभेची पावती आहे. पावती आहे. काय यांच्या डोक्यात आलं असेल कीर्तन ठेवायचं? का आलं असेल? काही गरज आहे? पैसा जास्त झाला म्हणून कीर्तन ठेवायचं का? यांच्या डोक्यामध्ये आलं नाही. यांच्या डोक्यामध्ये गेलेल्या व्यक्तीनं तो क्षीण आणून दिला. सहजासहजी घडत नाही. मी सुरुवातीला सांगितलंय, खूप इस्टेट आहे मुलांकडे, खूप इस्टेट आहे. 10-10, 15-15 लाख रुपये वार्षिक पॅकेज आहे मुलांचं. पण ज्यावेळेस आई आणि ज्यावेळेस वडील दोघांपैकी एक जण मारतात, त्यावेळेस अमेरिकेहून फोन येतो, दादा तू अंतिम संस्काराला हजर राहा रे, माझी फ्लाईट हुकली, मी सावळण्याचा कार्यक्रम करता येतो. 10 लाख रुपये वर्षाचं पॅकेट ज्याला आहे त्याचा फोन त्याच्याला आईना भावाला येतो. काय चाटलं पाहिजे त्या पैशाला माझ्या राजांनो? चाटलं पाहिजे. स्वतःच्या आईवडिलाच्या अंतिम संस्काराला जर स्वतःचा मुलगा हजर राहत नसेल, लहान होता माझ्या राजांनो, तुम्ही खूप लहान होता, इतके लहान होता, पण तरी सुद्धा आईवडिलाचं प्रेम, जेवढं प्रेम सांगितलं जातं तेवढं जगात कोणाचं प्रेम सांगितलं जात नाही. आईचं प्रेम आणि त्यापेक्षा 10% प्रेम बापाचं शिल्लक सांगितलं गेलेलं आहे. फरक एवढाच आहे, आई ज्यावेळेस एका डोळ्यातून 2-2 अश्रूच्या धारा काढते त्यावेळेस समाज आईच्या रडण्याकडे लक्ष देत असतो. आईच्या डोळ्यातून ज्यावेळेस अश्रूच्या धारा बाहेर पडतात ना, त्यावेळेस आई रडते, हा समाज त्या आईकडे पाहत असतो. याचा अर्थ असा आहे, आई रडत असताना सगळ्यांना ते रडणं दिसत असतं, पण बाप मात्र कधी रडताना दिसत नसतो. याचं कारण काय आहे? याचं कारण एवढंच आहे, बापाला घराचा पोशिंदा म्हणून स्वीकारावं लागतंय, बापाला घर सांभाळावं लागतंय. आपण रडत असाल आणि एखाद्याने आपल्याला म्हणाला, काका रडू नका हो, तुम्ही रडल्यानंतर बाकीच्यांचं कसं होईल? हमरडा फोडून फोडून रडणारा जो असतो त्याचं नाव बाप आहे, बाप. म्हणून बाप हा घराचा पाया आहे, बाप हा घराचा कळस असतो. जिवंतपणे त्या बापाला कधीतरी आपण जाणलं पाहिजे. मी अनुभवलंय, या दोन्ही भावांनी काकांची जेवढी सेवा केली ना, तेवढी मला तरी असं वाटते कोणी करणार नाही. शेवटच्या श्वासापर्यंत या दोघी भावानं तन मन धनानं साम दाम धंदा भेट समर्पण भावनेनं काकाची सेवा केली. मी तर असं म्हणेल माझ्या राजांनो, दोन्ही भावांना असं सांगेल की माझ्या राजांनो, काकाचा आशीर्वाद गेल्यावर तर तुम्हाला आहेच, पण तुमच्या 7 पिढ्याला पुरेल इतका आशीर्वाद काका तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही. ही त्या सेवेची ताकद आहे. म्हणून मी तुम्हाला सांगितलंय माझ्या राजांनो, 10-10 लाख रुपये पॅकेज असून सुद्धा एक मुलगा सावळण्याकरता येतो आणि एक मुलगा अंतिम संस्काराकरता येतो. काय चाटलं पाहिजे त्या पॅकेटाला?
त्या पॅकेजाला काय चाटलं पाहिजे का आपण? म्हणून तुमच्या जीवनाची खरी पोचपावती जर तुम्हाला द्यावी वाटत असेल ना माझ्या राजांनो, जे काही करायचं ते जिवंतपणे आपण केलं पाहिजे. बघा ना, एवढा मोठा प्रपंचाचा गाडा हाकत 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 स्वर्गवासी वैकुंठवासी मधुकर काकांनी इथपर्यंत आणला. एवढंच नाही, अरे ज्याला आधार नाही त्याला आधार देण्याचं काम केलं. मी सांगितलंय तुम्हाला, कैलास दादा असेल, दर्शन दादा असेल, आमची कविताताई असेल, आमची पिंकीताई असेल, आमची अनिताताई असेल, आमची स्वातीताई असेल, आणि पोटच्या पोरीपेक्षा पोटच्या पोरीवर जेवढं प्रेम काकांनी केलं त्याच्यापेक्षा जास्त प्रेम छोट्या रेणुकाताईवर सुद्धा काकांनी केलं. म्हणून 4 पोरी तर रक्ताच्या आहेतच, पण 5वी पोरगी सुद्धा रक्ताच्या गोळ्याप्रमाणे वागवली. याला म्हणतात काका, याला म्हणतात काका. हे तुम्हाला गप्पा वाटत असतात. कीर्तन, प्रवचन, कथा मनाचे मनोरंजन करण्याकरता नसतात माझ्या माऊल्यांनो. जीवनाच्या व्यथा दूर व्हाव्या असं जर तुम्हाला वाटत असेल ना, तर कधी काही कथा आणि कीर्तन ऐकले पाहिजे. विठाला विठाला म्हणून ही लोक जातात, पण जात असताना कीर्ती स्वरूपानं चंद्र सूर्य आहे तोपर्यंत आश्रम गेले दिगंबर ईश्वर गेले गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्याची हो जगाची त्या कीर्ती जगा माझी. हो ईश्वर विभूती. गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. जे शेवटच्या श्वासापर्यंत सत्कर्म करत असतात ना, या लोकांच्या कीर्ती चंद्र सूर्य तोपर्यंत आश्रमावर राहावं लागतं. कोण म्हणते ही लोक जातात? ही लोक जात नाहीत. माझे तुकाराम महाराज समाजाकरता देह झिजवला, 450 वर्षे सदैव वैकुंठाला जाऊन झाले. आजही तुकाराम महाराज अभंगाच्या माध्यमातून डोळ्यासमोर आहेत. विश्वमौली ज्ञानोबर आहे, 750 वर्षे ज्ञानेश्वरी लिहून झाले, संजीवन समाधी घेतली, तरी सुद्धा ज्ञानेश्वर महाराजांची ओवी आठवली की माऊली मूर्ती स्वरूपात उभे राहतात. समर्थ सद्गुरू योगीराज गजानन महाराज 100 वर्षे जाऊन सुद्धा झाले, तरी गजानन महाराजांचा अभंग गायला की महाराज पुढे आहेत. छत्रपती शिवाजी महाराज शेकडो वर्षे जाऊन झाले, तरी स्वराज्याची स्थापना ज्या राजाने केली त्या राजाचं नाव जरी काढलं तरी घोड्यावर बसलेला माझा राजा डोळ्यापुढे दिसते. ही लोक जात नसतात, ही लोक जात नाहीत. ही लोक कीर्ती स्वरूपानं, जो वरी चंद्र सूर्य तो वरी कीर्ती घटित. बरोबर आहे. मी तर असं म्हणेल, असं म्हटल्यापेक्षा जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत याची कीर्ती राहते. अरे याची कीर्ती जोपर्यंत आहे तोपर्यंत चंद्र सूर्य राहतो. म्हणून ही लोक बघा ना तुम्ही, म्हणून जोपर्यंत ही लोक हयात असतात तोपर्यंत करत जा. जाताना ही लोक तुम्हाला भरभरून आशीर्वाद तर देतच असतात, पण तुमच्या 7 पुढ्याला पिढेल इतकं नाही. म्हणून ऐका, याच्यापासून आपण काय शिकलं पाहिजे? माझे तुकाराम महाराज म्हणतात, बाबा आम्ही सुद्धा खटाटप केली, आम्ही सुद्धा अट्टहास केला. तसं हा अट्टहास महाराजांनी एकट्यानेच केला असं नाही, हा अट्टहास बसलेल्या प्रत्येक समाजातल्या लोकांना सांगितला. जसा आम्ही अट्टहास केला तसा अट्टहास तुम्ही सुद्धा केला पाहिजे. कोणता अट्टहास होता? माझ्या तुकाराम महाराजाचा. महाराजाचा अट्टहास होता. महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात, याच्यासाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड भाव. मला वेळ दिलेली आहे, सांगितलंय दर्शन बाबा म्हटले, मी म्हटलं 2 तास कीर्तन पाहिजे, कारण काल्याचं कीर्तन, तेरीचं कीर्तन, तसं जर नियम केला तर 4-4 तास कीर्तन केलं पाहिजे. पण खाली बसलेले लोक म्हणतील, माय हे कुठून आणलं होतं धरून, यानं लयच टाइमपास केला, इथं जांभळ्या देव परेशान झालो, आता काय झोप्याची पाळी आली तरी कीर्तन सुटणं. खरं सांगू, साधूच्या गप्पा करण्यामध्ये हा आनंद आहे, आणि या आनंदामध्ये कधी वेळ निघून जातो हे कळत नाही. हाच खरा आनंद आहे, हीच खरी मुक्ती आहे, आणि हाच खरा उद्धार आहे. ऐका, गेलेल्या व्यक्तीपासून आपण काय शिकलं पाहिजे?
गेलेल्या व्यक्तींपासून आपण काय शिकलं पाहिजे. मी काकांबद्दलच बोलतो असं नाही. या मृत्यू लोकात प्रत्येक माणूस जन्माला आल्यानंतर तो मरणारच आहे. अनेक श्रीमंत लोक गेले हो, अनेक कष्टकरी लोक गेले, अनेक गरीब लोक गेले, अब्जाधीश लोक सुद्धा गेले. प्रत्येकाला जावं लागतंय. असं तर म्हणतात, आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला, आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला. देखत देखत ना तू पंतू तोही तैसा झाला, देखत देखत ना तू पंतू तोही तैसा झाला. उठा उठा जागा पाटे भय आले मोठे. काय भाव आहे. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला, देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. महाराज म्हणतात तैसा झाला म्हणजे जिथं तुझा आजोबा गेला तिथं नातू सुद्धा जाणार आहे. जिथं आजोबा सुटला नाही, जिथं नातू सुटला नाही, तिथं तुम्ही आम्ही कोण्या झाडाची पान आहे. म्हणून अहंकार कोण्या गोष्टीचा केला पाहिजे. काही लोकांना श्रीमंतीचा अहंकार आहे, काही लोकांना सुंदरपणाचा अहंकार आहे, काही लोकांना शरीर संपत्तीचा अहंकार आहे, काही लोकांना बंगला चांगला बांधला म्हणून अहंकार आहे, काही लोकांना गाडी चांगली घेतली म्हणून अहंकार आहे, काही लोकांना दररोज पैसे कमावतो याचा अहंकार आहे. माझ्या राजांनो, तुम्हाला कितीही अहंकार असला तरी लक्षात ठेवा, एक दिवस तुमच्याजवळ असलेल्या अहंकाराची राखच होणार आहे. विठाला विठाला बोलू नका. तुम्ही तुमच्या जीवनामध्ये सत्कर्म करणं शिका. कारण संपत्ती सोबत येत नाही, सुंदरपणा तुमच्या सोबत येत नाही, चांगली संपत्ती चांगला बंगला तुमच्या सोबत येत नाही, चांगली गाडी सुद्धा तुमच्या सोबत येत नाही. चांगल्या संपत्तीच्या बाबतीत विचार करू सांगतो मी तुम्हाला, ऐका. या जगाच्या पाठीवर शास्त्राने सुद्धा ज्याचं वर्णन केलं तो रावण आहे. बोलू नका फक्त. संपत्तीच्या बाबतीत विश्वातला सगळ्यात श्रीमंत माणूस रतन टाटा, टाटा बिर्ला, धीरूभाई अंबानी, मुकेश अंबानी हे अलीकडचे, ज्याचा शास्त्रामध्ये उल्लेख केलेला आहे, ज्याच्या नावानं अभंग तयार झालेले आहेत, तो कुलिस्ती मुनी, कुबेराचा नातू, श्रीमंत राजा रावण होता. ऐका, लंका सोन्याची होती राजा रावणाची. लंका किती सोने होतं त्याच्याकडे माहित आहे? कोटी घरे ज्याची, काश्या आणि तांब्याची, शुद्ध कांचनाची, सप्तकोटी, 7 कोटी घरं प्युअर 24 कॅरेट सोन्याची होती. जर राजा रावणाची लंका सोन्याची होती तर आपल्या 4-4 ग्रामच्या अंगठ्या किती वळवळ करतील हो. माझ्या पाहू नका बरं, नाही तर म्हणसान तुमच्या दिसू राहिल्या. तुम्ही कीर्तन नीट ऐका. हे जे तुमच्याजवळ आहे हे उपभोगण्याचं साधन आहे, पण या देहातला आत्मा निघून गेल्यानंतर हे कधी कोण काढून घेईन काही सांगता येत नाही. कारण तुम्ही गेल्यानंतर तुमच्याजवळ जर सोन्याचे अलंकार असतील तर सगळ्यात जास्त लक्ष तुमच्या सोन्याकडे जात असते. बाबा विठाला 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 तुम्ही गेल्यानंतर तुम्ही म्हणसाल महाराज हे कसं शक्य आहे, मग मरून पा. मेल्याशिवाय थोडी तुम्हाला समजणार आहे. तुमच्याजवळ जर सोन्याचे दागदागिने, विभूषण, आभूषण असतील, तुम्ही गेल्यानंतर तुमच्या परिवारातल्या सगळ्याच व्यक्तीचं लक्ष तुमच्या अंगठ्याकडे, तुमच्या गोपाकडे, तुमच्या साकड्याकडे जात असतं. आभूषणे घेती काढून या. जर कोणाचं लक्ष राहत नसेल तर बिलकुल गायन करू करू म्हणतात, सोन्याची अंगठी काढून घेणं मायव, गोप किती छान चमकून राहिला मायव. एखादा व्यक्ती जर हुशार असेल तर त्यानं बरोबर लक्ष दिलं पाहिजे. अरे ही ज्या आरती रडून राहिली त्या आरतीचं लक्ष गळ्याकडे गेलं म्हणजे गळ्यातली साखळी काढून घेतली पाहिजे. ही ज्या आरती रडते त्या आरतीचं लक्ष बोटातल्या अंगठीकडे गेलं, हिची अंगठी काढून घेतली पाहिजे. ही लोक रडत असतात आणि रडण्यामध्ये स्वर लावत असतात. कानातले कानवाडे काढून घेणं मायव, हे समजून घेतलं पाहिजे आपण. माझ्या राजांनो, आपण गेल्यानंतर तुमच्या जाण्याचं दुःख या लोकांना होत नाही. तुम्ही उपभोगता त्या वस्तूचा आनंद मिळवला आणि या लोकांना होत असतो. म्हणून त्याच्यावर सुद्धा वर्णन केलंय. माझ्या राजांनो, कुबेराचा नातू होता राजा रावण. 7 कोटी घरं शुद्ध सोन्याची होती, कोटी घरे ज्याची, काश्या आणि तांब्याची, शुद्ध कांचनाची, सप्तकोटी. पण पहाते कवडी नेली ना. काय भाव आहे. कवडी सुद्धा सोबत नेली नाही, फुटकी कवडी. जी फुटकी कवडी जिला 4 आण्याचा सुद्धा मोल या जगामध्ये नाही, अशी कवडी राजा रावणानं सोन्याची घरं बांधून सुद्धा सोबत नेली नाही. त्याच्या पलीकडे होती माझ्या राजांनो उपभोगण्याचं साधन हे सोनं, चांदी, दाग दागिने, पैसा आदलं सगळं आहे. जोपर्यंत तुम्हाला ईश्वरानं भोगण्याकरता दिलं त्या पद्धतीनं, चांगल्या पद्धतीनं भोगा. ज्या दिवशी यमाचा निरोप, यमाचा मिस कॉल, यमाचा व्हॉट्सअप मेसेज आपल्याला येईल ना, त्या दिवशी आपण आपली थैली भरून ठेवायची.
हा ते दिवशी यमाचा मिस कॉल आपल्याला आला रे आला की आपण आपली थैली भरून ठेवली पाहिजे, सावध झालं पाहिजे. आपण स्वर्गवासी होण्याच्या अगोदर मुलाबाळांना मार्गाने लावलं पाहिजे. बघा ना तुम्ही, वैकुंठवासी मधुकर काकाने स्वर्गवासी होण्याच्या अगोदर मुलाबाळांना मार्गाला लावलंच की नाही. बघा ना, सात्विक मुलं जन्माला आले याचं कारण एवढंच आहे की त्यांच्या जीवनामध्ये प्रपंच तर होताच, पण त्यांच्या जीवनामध्ये प्रपंचाला अटॅच, प्रपंचाला जोड, वारकऱ्याची सेवा होती, वैष्णवाची सेवा होती. म्हणून आज त्यांच्या जीवनामध्ये मुलं सुद्धा चांगल्या मार्गाने आले, मुली सुद्धा चालग्या मार्गाने आल्या आणि आज सगळा प्रपंच एका जागेवर ठेवून आज त्यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने हे कीर्तन आहे. म्हणूनच तुम्हाला सांगत असतोय की जे वस्तू तुम्हाला उपभोगण्याकरता दिल्या, ह्या वस्तू जोपर्यंत देह आहे तोपर्यंत चांगल्या भोगल्या पाहिजे. नाहीतर कबीर महाराज एका ठिकाणी सांगतात, बाबांनो, क्या लाया कुछ नाही, क्या आया क्या नाही, क्या लाया कुछ नाही. काय कमावलं म्हणे काहीच नाही, काय चालवलं म्हणे काहीच नाही. आला काही नाही घेतलं आणि जाताना सुद्धा काही नाही नेलं. म्हणून कबीर महाराज तर एका ठिकाणी असं म्हणतात, क्या लेके आया बंदे, क्या लेके आया बंदे, क्या लेके जाएगा, खाली हाथ आया है तू, खाली हाथ जाएगा, 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 खाली हाथ आया है तू, खाली हाथ जाएगा. आपण माझ्या राजांनो खाली हात आलो आणि खाली हात आपल्याला जायचं आहे. हा आयुष्याचा शेवटचा पेपर आहे, पण पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आजच्या दिवशी जो पेपर तुम्हाला द्यायचा आहे, या पेपरामध्ये तुम्ही बिन कॉपी पास झाले पाहिजे. आणि बिन कॉपी पास व्हावं असं तुम्हाला वाटत असेल ना, तर समजते तेव्हापासून शेवटच्या श्वासापर्यंत पुण्यकर्म करा. एवढंच नाही, काहीतरी जीवनामध्ये अट्टहास करा. म्हणून या जसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. तुकोबाला विचारलं, तुम्ही तर सदैव वैकुंठाला गेले, तुमच्या बोला म्हटल्यावर तुम्ही काय नाही करू शकत. प्रत्यक्ष जगाच्या मालगाने तुम्हाला विमान घेऊन नेण्याकरता यावं. जो काळ आम्हाला नेण्यासाठी येतो, या काळाच्या मस्तकावर तुम्ही प्रत्यक्ष पाय द्यावा तुकोबा. तरी सुद्धा तुम्ही म्हणता शेवटचा दिवस आणि तुमचा अनगोड व्हावा. हे काय शक्य आहे? महाराज म्हणतात, बाबा, या मनाला, या बुद्धीला, या वाणीला शांतता मिळावी याकरताच आम्ही म्हणत असतो. मी हे माझ्याकरता म्हणत नाही, मी या समाजाकरता म्हणतो. म्हणून शेवटचा दिवस गोड व्हावा असं जर तुम्हाला वाटत असेल, आत्म्याला निश्चिंती प्राप्त व्हावी असं वाटत असेल, तर जीवनामध्ये अट्टहास केला पाहिजे. तो अट्टहास असला पाहिजे. अट्टहास कसा असला पाहिजे? कोणीही केला पाहिजे. आता या ठिकाणी आमचे विद्यार्थी आहेत, या विद्यार्थ्यांना सुद्धा अट्टहास केला पाहिजे. गुरुजी, मी एक दिवस फार मोठा मृदंगाचार्य झाल्याशिवाय राहणारच नाही. अट्टहास म्हणजे जिद्द. या मुलांनी ठरवलं पाहिजे, गुरुजी, मी एक दिवस फार मोठा गायक झाल्याशिवाय राहणार नाही. अट्टहास आहे. गुरुजी, मी एक दिवस तुमच्या जागेवर उभं राहून फेटा बांधून कंबर बांधून कीर्तन केल्याशिवाय राहणार नाही. हा अट्टहास आहे. तसा तुम्ही सुद्धा जीवनामध्ये काहीतरी अट्टहास केला पाहिजे की मी शेवटच्या श्वासापर्यंत सत्कर्म करेल आणि सत्कर्म केल्याशिवाय मरणार नाही. हा तुमचा आमचा अट्टहास असला पाहिजे. म्हणून आता निश्चिंतीने पावलं विसावा, खुंटलिया धाया, कुंटलिया धावा कृष्णेची. या समाजाला माझ्या तुकाराम महाराजांनी हा उपदेश केला. तरी सुद्धा उपदेश करत असताना समाजातील काही घटक, काही लोक सगळं संतांचं ऐकतात असं नाही. अभंगाच्या 3ऱ्या चरणात कवतुका वाटे जानिया वेदांते, कवतुका वाटे जानिया वेदांते. जानिया वेदांते, कवतुक वाटे जानिया वेदांते. हो नाम मंगलांते तेने गुणे, नाम मंगलाचे तेने गुणे. हो आताची तिने पावलो विसावा, आताची तिने पावलो विसावा. आता निकंतीने पावल विसावा, आताची तिने पावल विसावा.
महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये सांगतायत, कवतुक वाटे झाली या बेसाचे. ऐका, 5 मिनिटामध्ये मी कीर्तन सोडणार आहे. कीर्तन झालं आमचं, कारण आमचे कीर्तन दररोजच असतात. आता हे दर्शन दादाचा, कैलास दादांचा अत्यंत आग्रह असल्यामुळे या ठिकाणी आलो. संध्याकाळी सुद्धा मराठवाड्यात पडायचं आहे. आमचे कीर्तन चालूच असतात आणि वेळात वेळ काढून या ठिकाणी आम्हाला सुद्धा ही सेवा मिळाली, हे सौभाग्य आहे. तुकोबा अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये म्हणतात, कौतुका वाटे झाली या वेसाचे, नाव मंगळाचे तेणे गुणे. याचा अर्थ काय? कौतुक या गोष्टीचं आम्हाला वाटते. या समाजाला आम्ही प्रत्येकाला बोट दाखवून मार्ग दाखवण्याचं काम केलं. तुकाराम महाराजांनी काही ठिकाणी खालची भाषा वापरली, जी मी कीर्तनात बोलत नाही. महाराजांनी शेवटच्या श्वासापर्यंत या समाजाला सांगितलंय, जसं असं म्हणतात ना, पिवळा पितांबर कैसा गगनी झडकला, गरुडावर मैसोनी माझा कैवारी आला. प्रत्यक्ष जगाच्या मालकाने तुकोबाला सदैव वैकुंठाला नेण्याकरता यावं. त्यावेळेस तुकोबाच्या कीर्तनामध्ये दर एकादशीला 14 टाळकरी उभे राहत होते. संपूर्ण देहू गाव तुकोबाच्या समोर उभं होतं. तुकोबा त्या गावातल्या लोकांना म्हणले, ए चला रे बसा. लोक म्हणले, कुठं? अरे वैकुंठात नेण्याकरता विमान आलेलं आहे, चला. 14 टाळकरी होते. त्यांना विचारलं, का रे बाबा तुला यायचं का? ते म्हणले, महाराज नाही. स्वतःच्या पत्नीला विचारलं, जिजाबाई तुला यायचं का? ती जिजाबाई होती. त्या जिजाबाईला तुकोबा प्रेमानं आवले म्हणायचे, आवले बस म्हणे विमानात. हे विमान काही इंटरनॅशनल एअरपोर्टवरचं नाही, हे देवाचं विमान आहे म्हणे, देवाचं. तुम्हाला काय वाटलं मुंबई पुणे जाणारं विमान ते विमान आलं होतं का? ते विमान नव्हतं आलं. ते विमान आपल्यासाठी, साधूंना संतांना नेण्याकरता देवाचं विमान येत असतं. आणि देवाचं वाहन आहे गरुड. सांगितलंय, गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला. गरुडावर बसलेला देव प्रत्यक्ष तुकोबाला नेण्याकरता आला. हजारो समाज तुकोबाच्या पुढे उभा आहे. सांगितलं तुकोबानी, चला, ज्यांची इच्छा असेल वैकुंठाला येण्याची ते माझ्यासोबत चला. काही लोक म्हणू लागले, तुकोबा वैकुंठ काय असते? अरे असं म्हणतात, माणूस मेल्यानंतर माणसाला वैकुंठ भेटतो, नरक भेटतो का स्वर्ग भेटतो हे कोण पाहिलं? पण साधूच्या सानिध्यात आल्यानंतर वाईट माणसाला सुद्धा वैकुंठ भेटू शकतो. म्हणून ज्याला बसायचं त्यानं बसा. सगळे लोक म्हटले, महाराज आलो असतो, पण आमची म्हैस गामण आहे महाराज, आलो असतो. काही लोक म्हटले, तुम्ही म्हणजे आम्ही आलो असतो, पण आमच्या मुलामुलीचे पेपर चालू आहेत. बायकोला म्हटलं, आवले बस विमानात. बायको म्हणली, आली असती, पण रातचे भांडे घासायचे राहिले. तुम्ही व्हा म्हणे पुढे. भाग्यश्रीला बोलले, भाग्यश्री तुकोबाची एकुलती एक लेक होती. भागू बस विमानात चाल, देवाचं विमान आलं नेण्याकरता. बाबा मी आले असते, पण माझे एक्झाम आहे म्हणे, पेपर आहे म्हणे, पेपर. याचा अर्थ असा आहे, तुकाराम महाराज म्हणतात, काय कौतुक करणारे लोक आहेत. मला या गोष्टीचं कौतुक वाटते, मेल्यानंतर लोक वैकुंठात जाण्याची आशा करतात. त्या वैकुंठात नेण्याकरता जगाचा मालक आला, तरी सुद्धा ही लोक त्या विमानात बसायसाठी तयार नाहीत. याचं मला कौतुक वाटते. कौतुक वाटे झाले या वेसाचे, नाव मंगळाचे तेणे गुणे. विठोबा रखुमाई जय जय. रखुमाई विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई. जय विठोबा रखुमाई. कुंडलिकावर हरिभर ज्ञानदेव हरिनाथ भगवान की जय. या कष्टकरी कलियुगामध्ये जेवढे संत झाले, तेवढ्या संतांनी फक्त आणि फक्त या समाजाचाच विचार केला. स्वतःच्या प्रपंचावर तुळशीपत्र ठेवलं माझ्या राजांनो, पण तरी या समाजाची पूर्तता केली. आपल्याला शेरभर पीठ कोणी शेजारी लवकर उसणं देत नाही. तुम्ही सगळे ग्रामीण भागातले लोक आहात, बघा तुमच्यावर अडचण येऊ द्या, तुमच्याजवळ अडचण येऊ द्या, तुमची खाण्यापाण्याचे वांदे असू द्या. एखाद्या वेळेस तुम्ही जा तुमच्या शेजारीन बाईकडे, बाई माझं नाही का, मी 2 दिवसानं चक्कीवरून दळण आणल्यानंतर तुला परत करेन. माझी अशी इच्छा आहे की मला शेरभर उसणं पीठ द्यावं, उसणं. पण तरी उसणं म्हणून सुद्धा हा समाज एकमेकाला देत नाही. माझ्या राजांनो, या कष्टकरी कलियुगामध्ये आपण राहतो. हे नुसतं लोकच नाही, तर या लोकाच्या पाठीमागे एक शब्द लागतो, स्वार्थी लोक आहे, स्वार्थी. म्हणून स्वार्थी समाजाच्या पाठीपोटी तुम्ही आम्ही जीवन जगत असाल तर कधी काही साधू संतांच्या वचनावर आपण मान ठेवला पाहिजे. स्वतःच्या प्रपंचावर तुळशीपत्र ठेवतात, पण या समाजाचं हित पाहत असतात. आणि जे हित पाहत असतात तेच खऱ्या अर्थानं खरे संत असतात. बघा ना तुम्ही, गेल्यानंतर कोणाला स्वर्ग मिळतो, गेल्यानंतर कोणाला वैकुंठ मिळतो, गेल्यानंतर कोण कैलासवासी होतं आणि गेल्यानंतर कोण नरकवासी होतं, हे कोण पाहिलं हो?
हे गेल्याशिवाय तुम्हाला कळत नाही. पण माणसाचं कर्म माणसाला त्या गतीला प्राप्त करून देत असतं. मी तर असं म्हणेल की स्वर्गवासी मधुकर काका तेलरकर यांच्या जाण्यानं तेलरकर परिवारावर जो दुःख आहे, दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. बघा ना, त्यांना अतिशय प्रपंचाचा गाळा व्यवस्थित रस्त्यावर लावून ठेवला आणि शेवटचा निरोप त्यांनी या गावचा, या जगाचा, या विश्वाचा घेतला. पण जात असताना काकांचं सत्कर्म पाठीमागं राहिलं. जात असताना गेल्यानंतर सुद्धा काकांच्या पोटी जन्माला आलेली ही संतान सुद्धा सात्विक जन्माला आली. म्हणून शून्यातून विश्व निर्माण केलं या महाराजाने, या काकाने शून्यातून विश्व निर्माण केलं. मुलं बालं मुलींना शिकवलं, ज्यांच्या त्यांच्या घरी सुखरूप पाठवलं. मुलांना सुद्धा शून्यातून विश्व निर्माण करण्याची शक्ती, एनर्जी त्यांनी दिली. आणि मला असं वाटते की ही शक्ती, ही ताकद, ही एनर्जी जोपर्यंत काका आपल्याला वरून पाहत असतील तोपर्यंत ही राहणार आहे. याचं कारण आहे माझ्या राजांनो, मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं आहे, 10, 15 लाख रुपये पॅकेज असून सुद्धा मुलं मुली मातीवर येत नाहीत. आणि जास्त शिकलेली लोक असली ना तीच येत नाही. शिकलेली लोक येत नाहीत. मी तर असं म्हणेल, खूप शिका, खूप प्रगती करा, खूप विकसित व्हा. गावाचं नाव, तालुक्याचं नाव, जिल्ह्याचं नाव, महाराष्ट्राचं नाव, देशाचं नाव विश्वाच्या नकाशात कोरल्या गेलं पाहिजे, इतकं शिका. पण इतकंही शिकू नका रे की चपला घालून जेवण करा. खूप शिकले लोक, तुम्ही अनुभव घ्या. लग्नामध्ये गेले तुम्ही, एखाद्या बफे पार्टीमध्ये गेले की खेटर घालून जेवतात हो लोक, चपला सुद्धा काढत नाहीत. मी एकाला विचारलं, का हो काका तुम्ही कोणता वर्ग शिकेलाय? म्हणे मी डबल ग्रॅज्युएट झालेला माणूस आहे, टोटल इंग्लिश बोलतो म्हणे मी. म्हटलं मग हे खाली बसणारे, मांडी मारून जेवण करायला बसणारे लोक म्हणे हे अडाणी आहेत. वा वा वा, मांडी मारून जेवण करणारा बसणारे लोक अडाणी आहेत आणि चप्पल घालून जेवणारा माणूस फार शिकेला आहे ना. ही संस्कृती आहे का आपली? महाराज म्हणतात खूप शिका, पण चप्पल घालून जेवण करा इतकंही शिकू नका. कारण तुम्ही जो अन्नाचा घास घेतो, हा अन्नाचा घास अन्न म्हणून घेत नाही, तर अन्नाचा घास परब्रह्म म्हणून भक्षण करता. तुम्ही म्हणताय ना, वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे. पुढे ऐका, सहज हवन होते नाम घेता फुकाचे. जीवन करीत जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म. उदर भरण नो हे जाणीजे यज्ञ कर्म. हा घास नाही तरी परब्रह्म स्वरूपाचा एक प्रसाद आहे. तो प्रसाद जर आपण आपल्या या पंचतत्वाच्या शरीरात टाकत असू ना माझ्या राजांनो, तर मला असं वाटते शिकलेल्या माणसांना सुद्धा चप्पल काढूनच जेवलं पाहिजे. बघा ना तुम्ही, मांडी मारून जेवण्यामध्ये जेवढा आनंद आहे तेवढा उभ्यानं जेवण्यात नाही. पण कुणीकडून ही पद्धत आली हे मला अजून कळालं नाही. त्याला तुम्ही बफे म्हणता, बफे. विठाला 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 म्हणून माझ्या राजांना खूप शिका, खूप प्रगती करा, मुलांना शिकवा, मुलींना शिकवा. मी तर असं म्हणेल की काकांनी या मुला मुलींना खूप शिकवलं. याच्या पाठीमागे 2 व्यक्तीचा फार सुंदर हात असतो आणि मला असं वाटते हा हात नाही, हा आशीर्वाद आहे. आमचे आदरणीय काकू असतील, कमल काकू, यांच्या सुद्धा सानिध्यामध्ये यांचं सुद्धा जीवन समर्पणामध्येच गेलंय ना. काकाच्या सेवेमध्ये यांचं जीवन समर्पण केलं. पण या दोघींच्या कुशीतून जन्माला आलेली सर्व संतान ही धार्मिक आहे, ही सात्विक आहे आणि यांच्या हातातून एवढं मोठं सत्कर्माचं कार्य होते. मी तर असं म्हणेल या नारदाच्या गादीवरून की आजच्या पुण्यस्मरणाच्या दिवशी, अर्थातच प्रथम वर्ष श्राद्धाच्या दिवशी, आज 120% आदरणीय स्वानंद सुखनिवासी, वैकुंठवासी, कैलासवासी मधुकर काका तेलरकर यांना भगवान परमात्मानं आपल्या आत्म्यामध्ये 100% विलीन करून घेतलंही असेल. याचं कारण आहे, कारण देवाला सुद्धा विचार करायला लावण्याची ताकद या कीर्तनात आहे. तुम्ही शेवटपर्यंत कुनीतीनं वागा, तुम्हाला यमाचे दूध लचके तोडल्याशिवाय तोडतील. तुम्ही शेवटपर्यंत नामस्मरण करत चला असं म्हणतात ना हो. पण एकच विषय सांगतो धोंडोबा महाराज, मी असं का म्हणत असतील की अंतकाळी ज्याच्या नामाले मुखा तुका म्हणे सुका पार नाही. शेवटचा दिवस गोड व्हावा असं का म्हणत असतील लोक? आयुष्यभर तुम्ही कितीही कापा, कितीही तोडा, कितीही कमवा, कितीही लोकांचे धुरे कमवा, पण शेवटचा श्वास तुमचा देवाचं नाव घेऊनच संपला पाहिजे. कशा करता? तो आजचा दिवस गोड होण्याकरता. माझे तुकाराम महाराज एवढंही म्हणतात बाबा की शेवटचा दिवस गोड व्हावा, आता निश्चिंतीने पावलं विसावा. ज्यांचा शेवट हा गोड होत असतो त्याचा आत्मा शेवटच्या विसाव्याला विसावा घेत असतो. म्हणून वैकुंठवासी मधुकर काका तेलरकर यांच्या परिवारावर काकाच्या जाण्यानं दुःख तर आहेच,
त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या समाज बांधवांवर सुद्धा दुःख आहे. आमच्यासारखे त्यांच्यावर प्रेम करणारे आम्हाला सुद्धा त्यांच्या जाण्याचा दुःख आहे. म्हणून या दुःखातून निवृत्त होण्याकरता पंढरीश पांडुरंग परमात्मा योगीराज गजानन महाराज या सर्व परिवाराला, त्यांचे जवाई वर्ग असतील, त्यांच्या मुली असतील, त्यांच्या पुतण्या असतील, त्यांचे नातवंड असतील, त्यांच्या धर्मपत्नी असतील, त्यांचे आवर्जून मुलं असतील, त्यांच्यावर प्रेम करणारा सर्व मित्र परिवार असेल, या सर्वांना काकांच्या जाण्यानं दुःख तर झालेलं आहे. पण मी सांगितलंय तुम्हाला, विधीचं विधान आहे माझ्या राजांनो. विधीचं विधान तुम्हीही बदलू शकत नाही आणि विधीचं विधान आपणही बदलू शकत नाही. सांगतो, द्वारकेचा द्वारकाधीश होता माझा भगवान श्रीकृष्ण. भिल्ले बदिले शारंगधर, झाला पुरंदर सहस्त्रनयन. शारंगधर म्हणजे कोण आहे? विश्वाचा जनिता म्हणे यशोदेशी माता. द्वारकेचा द्वारकाधीश होता भगवान श्रीकृष्ण. हा, यशोदा मातेनं भगवान श्रीकृष्णाला करायला लावलं. 14 भुवनाचं दर्शन माझ्या कृष्णानं यशोदा मातेला घडवून दिलं. याचं कारण काय? ब्रह्मांडाचा ब्रह्मांडाधीश होता, तरी सुद्धा एका भिलाच्या हातातून भगवान श्रीकृष्णाच्या उजव्या पायाच्या उजव्या अंगठ्याला बाण लागला आणि त्याला मरावं लागलं. त्याला विचारलं, देवा तू तर देव आहेस? देव म्हटला, मी देव असलं म्हणून काय झालं? मरण देवाच्या बापाला सुद्धा चुकलं नाही. वसुदेव गेला, देवकी गेला, दशरथजी गेले, रामचंद्र प्रभू सुद्धा गेले. मोठ्यांची यादी डोळ्यासमोर ठेवली. ही यादी याच्यासाठी ठेवली की जास्त रडू नका माझ्या राजांनो. मोठ्याचं चित्र पान, मग आपलं चित्र उघडा. की ते जर जात असतील तर आपण का राहण्यासाठी आलो का? येते नाही उरो आले अवतार, येरती पामर जीव किती. म्हणून जात असताना पुण्य कर्म करा. मी तुम्हाला एवढं सांगितलंय माझ्या राजांनो. मरावं प्रत्येकाला लागतं. जग फार सुंदर आहे आणि हे जग सुंदर आहे तर सुंदर जगण्याकरता दिलेलं आहे. चांगलं राहा, चांगलं जगा, होईल तितकं सत्कर्म करा, होईल तितकी वारकऱ्याची सेवा करा. आज धोंडोबा महाराज आहेत, बघा ना तुम्ही, किती वारकऱ्याची सेवा होते यांच्याकडून. हा, शेकडो दिंड्या महाराजांकडे येतात, पण विनमुख एकही वारकरी जात नाही. कोणत्या जन्मातलं पुण्याचं कर्म करत असतील हे? मी तर असं म्हणत असेल, महाराज मेल्यानंतर स्वर्ग वैकुंठ भेटतो की नाही भेटते याचा अनुभव आपल्याला नाही, पण जिवंतपणी स्वर्गाचा आनंद, जिवंतपणी वैकुंठाचा आनंद तुम्ही घेता वारकऱ्याला तृप्त करून. हा आनंद आहे. म्हणून असं काहीतरी जीवनात सत्कर्म केलं पाहिजे, जेणेकरून आपल्याजवळ जर अर्धी कोर भाकर असेल तर त्या भाकरीतला अर्धा तुकडा आपण गरीबाला दिला पाहिजे. तुमच्याकडे 4 ड्रेस घालण्याकरता आहेत, एखाद्या गरीबाच्या मुलीचा ड्रेस फाटला असेल तर त्या मुलीच्या अंगावर तुम्ही कपडे घालण्याचा प्रयत्न करा. एखादा मुलगा तुमच्याजवळ असतील महाराज 500 रुपये, त्यातले 50 रुपये तुम्ही एखाद्या गरीबाच्या मुलाला द्या. बघा ना, तो मुलगा तुमचे 50 रुपये घेईन आणि मरताना तुमचं नाव घेतल्याशिवाय तो मरणार नाही. इतकी ताकद त्या देण्यामध्ये असते. म्हणून देवाने आयुष्य फार सुंदर दिलेलं आहे आणि हे सुंदर आयुष्य तुम्ही तुमच्या पद्धतीनं सुंदर जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आज दर्शन तेलरकर, आमचे कैलास तेलरकर, आमच्या कविताताई असतील, आमच्या पिंकीताई असतील, आमच्या अनिताताई असतील, रेणुकाताई असतील, स्वातीताई असतील, आमच्या काकू आईप्रमाणे प्रेम करणाऱ्या आमच्या विमल काकू असतील, या सगळ्यांच्या प्रेमापोटी या ठिकाणी मी आलो. आमच्यासोबत सर्व महाराष्ट्रातील नावाजलेली गायक वायक मंडळी या ठिकाणी आली आणि आपण सुद्धा शेकडोच्या संख्येने उपस्थित राहून या कीर्तनाला सगळ्यांनी गोड करून घेतलं. माझ्या राजांनो, शेवटचा दिवस आपलाही गोड झाला पाहिजे. याच्याकरता आपण कशा कामाला लागलं पाहिजे, कोणत्या कामाला लागलं पाहिजे आणि ते नाम कसं आहे, ते काम कोणतं आहे, तर हातानं टाळी वाजवायची आणि मुखानं स्मरण करायचं. ज्याला ज्याला हात असतील त्यांना हात असे वर करा, मस्त शाबास. शेवटपर्यंत ज्यांना ज्यांना हात असतील त्यांनी असे मस्त हात वर करायचे आणि असे हात संध्याकाळच्या 5 वाजेपर्यंत राहू द्यायचे. आचारी करू नका वर, नाही तर माणसानं पोळ्या करता करता हात करायला लावले. ईशांबर भाऊ, तुमच्या स्वयंपाक तयार झालेला आहे, भाजीचा सुद्धा चांगला सुगंध आलेला आहे. स्वयंपाक तयार झाला म्हणजे महाराजांना कीर्तन सोडलं पाहिजे. तुमचे हात तसेच राहू द्या. अरे यावर शाबास. आणि एक आवाज आला पाहिजे सगळ्यांचा. हा, एक आवाज आला पाहिजे, एक असा, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय ज्ञानेश्वर माऊली. एक आवाज, एक आवाज अंगे असं. बापा किती लोक बसले तिकडे, ते मागचे येऊ का तिथं, हात वर. हा, आवाज, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली जय ज्ञानेश्वर माऊली. जय ज्ञानेश्वर माऊली. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली. याजसाठी केला होता ठास, शेवटचा दिस गोड भावा.
आता निशिंतीने पावलो विसावा खुंटलिया धावा तृष्णेची या कौतुक वाटे झाली या बेसाचे नाव मंगळाचे तेने गुणे तुका म्हणे मुक्ती परी नेली तो वरी आता दिवस चारी खेडी मडी येता मती येता का संकल्पित वेळेमध्ये बघा सप्त्याचं कीर्तन वेगळं तेरवीचं कीर्तन वेगळं आणि पुण्यस्मरणाचं कीर्तन वेगळं कारण पुण्यस्मरणाचं कीर्तन हे वेळेतच चालू झालं पाहिजे आणि वेळेत सुटलं पाहिजे यथामती येता का संकल्पित वेळेमध्ये तेलरकर परिवार यांच्या प्रेमापोटी या ठिकाणी येण्याचं सौभाग्य मिळालं आणि पंढरीश पांडुरंग परमात्म्याने माझ्याकडून 2 तासाची सेवा या ठिकाणी करून घेतली मी जरी ठरवलं होतं की या ठिकाणी आपण 1.5 तासात उरकू पण काय करू समाज इतका जीव लावून ऐकत होता की मला रावल्या गेलं नाही म्हणून 1.5-2 तासपर्यंत गाडी चौथा गेअर न्यूट्रल करत करत आपण तिथपर्यंत पोहोचलो सांगण्यासारखं खूप काही आहे तुमच्या माहितीकरता अजूनही 4 चरणाचा भावार्थ आपला संपला नाही तुमची जर इच्छा असेल तर 5 वाजेपर्यंत करू तुम्ही म्हणसान बस झालं बाबा खाली भेटला आता वर काही भेटू नको म्हणून जास्त खाल्ल्यापेक्षा कमी खाल्लं पाहिजे का कमी खाल्लं पाहिजे ते ओकारी म्हणून बाहेर आल्यापेक्षा मस्तपैकी पचलं पाहिजे म्हणून संकल्पित वेळेमध्ये मला जो वेळ या ठिकाणी दिला श्री तुकाराम महाराजांच्या 4 चरणाच्या अभंगावर मी बोलण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला कीर्तनाच्या साथीला आपले धोंडोबा महाराज असतील महाराष्ट्रातील प्रसिद्ध मृदंगाचार्य वैभव महाराज आहेत महाराष्ट्रातील प्रसिद्ध गायनाचार्य आमचे हनुमान महाराज समाधान महाराज आणि सर्व परिस्थितीत मंडळी आमच्या चिंचपूर गावातून सुद्धा बरीच मंडळी आलेली आहे आधी करून पंचक्रोशीतून सर्व मंडळी या ठिकाणी आलेली आहे तेलरकर परिवारावर प्रेम करणारी सर्व मंडळी आलेली आहे दर्शन तेलरकर असतील आमचे कैलास तेलरकर असतील याचा सर्व मित्र परिवार हा यांच्यावर प्रेम करणारा परिवार असेल या परिवारावर जो दुःख आहे या दुःखामध्ये आम्ही सुद्धा तितक्याच ताकदीनं तुमच्यासोबत सहभागी आहे म्हणून झालेली कीर्तन सेवा कैलासवासी मधुकर काका यांच्या चरणी समर्पण करतो सद्गुरू गजानन महाराज यांच्या चरणी समर्पण करतो आणि सेवेला पूर्ण विराम विठालाजी